नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुम्हा विद्यार्थी मित्रांचं खूप खूप स्वागत। लक्षात घ्या मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षा 28 एप्रिलला जी आहे तर त्याची आता जाहिरात देखील आलेली आहे। 274 जागांसाठी ही परीक्षा होणार आहे आणि त्या परीक्षेनंतर कंबाईनचा पेपर हा जून महिन्यामध्ये या ठिकाणी असणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातले स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थ्यांसमोर आता या दोन महत्त्वाच्या या ठिकाणी परीक्षा आहेत, ते म्हणजे राज्यसेवा पूर्व आणि त्याचबरोबर कंबाईनचा पूर्व परीक्षेचा पेपर। आता लक्षात घ्या, यासाठी आपल्या हातामध्ये आता खूप कमी दिवस आहेत। 4 महिने राज्यसेवेला आणि 6 महिने कंबाईनच्या पूर्व परीक्षेसाठी आहे। मग या एवढ्या कमी वेळेमध्ये आपल्याला अभ्यासाची तयारी या ठिकाणी करायची आहे आणि ती तयारी करण्यासाठी इतिहास या विषयाचा नेमकी स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे आणि ते कोणकोणते महत्त्वाचे टॉपिक या ठिकाणी आहे, ज्या टॉपिकवर आपण अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे। अशा सर्वच दृष्टिकोनातून आजचं हे महत्त्वाचं सेशन मी या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन येत आहे आणि खास करून लक्षात घ्या, या सेशनमध्ये आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि कंबाईनची पूर्व परीक्षा यांचा दोन्हींचा मिलाप करून कशा पद्धतीने तयारी करायची आहे त्या सर्व गोष्टींचं स्ट्रक्चर आजच्या या लेक्चरच्या दिवशी मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे। तेव्हा हे लेक्चर शेवटपर्यंत व्यवस्थितरित्या या ठिकाणी पहा आणि त्या लेक्चरच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या इतिहास या विषयाला आणखी जास्त ताकदीने या ठिकाणी तयार करा, जेणेकरून इतिहास या विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यासाठी आपल्याला ती एक मोठी संधी उपलब्ध या ठिकाणी होईल। आता लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही कंबाईन आणि त्याचबरोबर राज्यसेवा पूर्व परीक्षा अशा दोन्ही महत्त्वाच्या परीक्षा नजरेसमोर या ठिकाणी ठेवतात, तेव्हा लक्षात घ्या, या दोन्ही सिलेबस मधला जो कॉमन सब्जेक्ट जो आहे, कॉमन टॉपिक जो आहे, तो आधी आपल्याला करणं हे खूप जास्त गरजेचं या ठिकाणी आहे। सध्या तरी आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेचं टार्गेट या ठिकाणी समोर ठेवूया, म्हणजे असे टॉपिक आपण या ठिकाणी अभ्यासणं गरजेचं आहे की ज्या टॉपिक राज्यसेवा पूर्व परीक्षेला पण आहे, कंबाईन पूर्व परीक्षेला देखील या ठिकाणी आहे। मुख्य परीक्षेवर आपण नंतरच्या लेक्चर्समध्ये किंवा नंतर या ठिकाणी काम करू, या प्रकारचं नियोजन तुमचं या ठिकाणी असणं गरजेचं आहे। तर आता इतिहासाची एकूणच रूपरेखा कशा पद्धतीने आखली पाहिजे त्यावर थोडंसं आता आपण इथे या ठिकाणी मुद्दे इथे या ठिकाणी समजून घेऊया। आता लक्षात घ्या, इतिहास हा विषय जर आपण म्हटला तर यामध्ये प्राचीन भारताचा इतिहास आहे, मध्ययुगीन भारताचा इतिहास आहे, आधुनिक भारताचा इतिहास आहे आणि त्यासोबतच महाराष्ट्राचा देखील इतिहास आहे। याचबरोबर आपल्याला महाराष्ट्रातील समाज सुधारक आणि स्वातंत्र्योत्तर भारत हे असे एकूण 5 महत्त्वाचे घटक इतिहास या विषयावर आपल्याला अभ्यासावे लागतात। भारताचा इतिहास म्हटलं की प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक, महाराष्ट्र, समाज सुधारक आणि स्वातंत्र्योत्तर भारत हे 5-6 घटक आपल्याला अभ्यासायचे आहेत। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की कोणता घटक पूर्व परीक्षेला, कोणता घटक मुख्य परीक्षेला आणि कोणता घटक पूर्व आणि मुख्य परीक्षेला आहे। तर या सर्व गोष्टींवर आता आपण इथे या ठिकाणी काम करूया। आता बघा, जर आपण केवळ मुख्य परीक्षेचा विचार या ठिकाणी केला तर लक्षात घ्या, स्वातंत्र्योत्तर भारत जो आहे हा केवळ मुख्य परीक्षेचा विषय आहे। लक्षात घ्या, आफ्टर इंडिपेंडन्स म्हणजे 1947 नंतरचा भारत हा केवळ मुख्य परीक्षेसाठी तुम्हाला या ठिकाणी आहे। त्यामुळे माझं असं तुम्हाला या ठिकाणी सांगणं आहे, पूर्व परीक्षा पास झाल्यानंतरच मुख्य परीक्षेची तयारी या ठिकाणी तुम्ही करा आणि त्यासाठी स्वातंत्र्योत्तर भारत, आफ्टर इंडिपेंडन्स हा जो घटक आहे, आता या घटकावर अभ्यास करण्याची आवश्यकता नाही असं माझं या ठिकाणी म्हणणं आहे। मग राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी करत असताना आपल्याला प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत, आधुनिक भारत, महाराष्ट्र आणि त्याचबरोबर या ठिकाणी समाज सुधारक हे 4 महत्त्वाचे घटक आपल्याला अभ्यासायचे आहेत। तर हा महत्त्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात ठेवा। म्हणजे एन्शियंट, मिडिवल, मॉडर्न, महाराष्ट्र आणि समाज सुधारक हे 4च घटक आपल्याला राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त आहेत। आणि याचबरोबर जर आपण कंबाईन मध्ये या ठिकाणी कंबाईनची तयारी पण सोबत करायचा विचार केला तर लक्षात घ्या, एन्शियंट आणि मिडिवल हे या ठिकाणी कंबाईनला नाही आहेत। मग कंबाईनची तयारी करत असताना, ग्रुप बी ची तयारी करत असताना आपण आधुनिक भारताचा इतिहास, आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास आणि समाज सुधारक हे 3च घटक या ठिकाणी गरजेचे आहेत आपल्याला कंबाईनच्या परीक्षेसाठी, हे या ठिकाणी लक्षात घ्या। म्हणजे आता आपण ठरवलं काय की राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि कंबाईन पूर्व परीक्षा यांचा आपल्याला संयुक्तिक अभ्यास या ठिकाणी करायचा आहे। आणि मग तो अभ्यास करत असताना आपण काय करणार आहोत तर राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास आपल्याला करणं आहे
आणि याच सोबत आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्र आणि समाज सुधारक हे घटक आपल्याला काय करायचे आहेत, राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी तयार करायचे आहेत। राज्यसेवा पूर्व परीक्षेची प्रिपरेशन जर तुम्ही या ठिकाणी केली तर त्यामध्ये तुम्हाला आधुनिक भारत, आधुनिक महाराष्ट्र आणि समाज सुधारक या घटकांवर विशेष भर द्यायचा आहे, जेणेकरून त्यामुळे आपला कंबाईनचा पूर्व आणि मुख्य परीक्षेची तयारी तिथे या ठिकाणी होऊ शकते। तर या प्रकारचं आपलं नियोजन या ठिकाणी ठेवा, म्हणजे आपण हे 4 घटक सध्या आपल्याला करायचे आहेत, एवढं या ठिकाणी लक्षात घ्या। आता बघा मित्रांनो, या घटकावर अभ्यास करत असताना या घटकाची रूपरेखा नेमकी काय आहे, एन्शियंट इंडिया काय नेमकं आहे, मिडिवल इंडिया काय नेमकं आहे, मॉडर्न इंडियामध्ये कोणकोणते घटक इम्पॉर्टंट आहे, या सर्व गोष्टींची साधक बाधक चर्चा आजच्या या सेशनमध्ये आपल्याला या ठिकाणी करायची आहे। आणि म्हणूनच एकूणच एक ओरिएंटेशन लेक्चर ज्याला आपण म्हणतो तर ते आपण इथे या ठिकाणी करूया। आणि ते करत असताना आपण या ठिकाणी प्राचीन भारताचा इतिहास जो आहे तो प्राचीन भारताचा इतिहास काय नेमका आहे ते थोडंसं समजून या ठिकाणी घेऊया। आता बघा, इथं जी स्लाइड तुम्हाला या ठिकाणी दर्शवलेली आहे ती प्राचीन भारताच्या इतिहासावरची या ठिकाणी आहे। प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये हे एवढे महत्त्वाचे घटक या ठिकाणी येतात आणि हे सगळे घटक आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे असतात। आता मागील 10 वर्षांच्या परीक्षेचा जर आपण अनुभव या ठिकाणी घेतला, प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर आपण या ठिकाणी पाहिले तर आयोगाने जे प्रश्न विचारले ते नेमके कोणकोणत्या घटकावर विचारलेले आहेत ते थोडंसं आधी आपण या ठिकाणी पाहूया, ते थोडंसं या ठिकाणी समजावून घेऊया। आता बघा, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन जर आपण पाहिलं तर सिंधू संस्कृतीवर किंवा हडप्पा संस्कृतीवर आयोगानं बरेच वेळा प्रश्न विचारलेले आहेत। इंडस व्हॅलीवर सातत्यानं प्रश्न या ठिकाणी येत आहेत, तर त्यामुळे इंडस व्हॅली हा एक महत्त्वाचा घटक या ठिकाणी यापूर्वीच्या पेपरमध्ये या ठिकाणी आपल्याला दिसून येतो, तो एक महत्त्वाचा घटक आपल्याला पाहायचा आहे। आर्य संस्कृती जी आहे ज्याच्यामध्ये वैदिक आणि उत्तर वैदिक कालखंड या ठिकाणी येतो, तर तो वैदिक आणि उत्तर वैदिक कालखंडावर पण आयोगानं बऱ्याच वेळा प्रश्न विचारले, जसं की दशरथ युद्ध कोणामध्ये झालेला आहे, वैदिक काळातील विद्वान स्त्रियांची नावं नेमकी काय काय आहे, त्याचबरोबर सप्तसिंधू प्रदेशातील प्राचीन नद्यांची नावं काय नेमकी आहे, या घटकावर आयोगानं प्रश्न विचारलेले आहेत। महापाषाण संस्कृतीवर एकदा प्रश्न आयोगानं विचारलेला होता की असं ते कोणतं ठिकाण आहे की ज्या ठिकाणामध्ये सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी धातुयुग जे आहे तर ते धातुयुग या ठिकाणी आलं, तर या प्रकारचा प्रश्न लोहयुग जिथं आलं तर त्यावर प्रश्न विचारलेला आहे। त्यामुळे महापाषाण संस्कृती जी आहे तर त्या महापाषाण संस्कृतीवर आयोगाने एकदा प्रश्न विचारलेला होता। आता लक्षात घ्या, त्यानंतर नवीन धर्मांचा उगम ज्यामध्ये आपण पाहू शकतो ते म्हणजे बौद्ध आणि जैन धर्माचा उगम या काळात जो झाला होता त्यावर आयोगाने एकदाच प्रश्न विचारला होता, तो पण 16 महाजन पदाच्या अनुषंगाने विचारलेला होता। तर हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। त्याचबरोबर त्यानंतर येतो तो म्हणजे 16 महाजन पद। आता लक्षात घ्या, 16 महाजन पदांवर सातत्याने आयोग या ठिकाणी प्रश्न विचारत आहे। म्हणजे जर इथे इम्पॉर्टंट टॉपिक जर आपण पाहिले तर इंडस व्हॅली आहे, त्याचबरोबर आर्य संस्कृती या ठिकाणी आहे आणि 16 महाजन पद हा एक महत्त्वाचे घटक आहे। 3 सुरुवातीचे घटक खूप इम्पॉर्टंट या ठिकाणी मानले जातात, तर त्याची व्यवस्थितरित्या आपल्याला या ठिकाणी तयारी करावी लागणार आहे। म्हणजे 16 महाजन पदांमध्ये काय प्रश्न आले यापूर्वी की 16 महाजन पदांच्या राजधान्या काय होत्या, 16 महाजन पदांमध्ये नेमके जे शासक होते त्या शासकांची नावं काय होती, जोड्या जुळवा असा प्रश्न आला, किंवा एक बौद्ध धर्माशी संबंधित एक प्रश्न अशा पद्धतीचा आला की कोणत्या बौद्ध साहित्यामध्ये 16 महाजन पदाचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला मिळतो, तर त्यावर असा प्रश्न या ठिकाणी येऊन गेलेला होता, हे या ठिकाणी लक्षात घ्या। आता बघा, 16 महाजन पदानंतर आपल्याला दिसतं मगध एक महत्त्वाचं महाजन पद होतं, त्याच महाजन पदाचा विकास हा पुढे जाऊन या ठिकाणी मौर्य राज्यामध्ये झाल्याचं एकंदर दिसून येतं। मग मौर्य राज्य हा एक महत्त्वाचा घटक आपल्याला या ठिकाणी येतो। म्हणजे बघा, इंडस व्हॅली नंतर आर्यन संस्कृतीच्या नंतर 16 महाजन पद आणि मग या ठिकाणी मौर्य राज्य जे आहे तर हा एक महत्त्वाचा घटक या ठिकाणी आहे। तर मौर्य राज्यावर आयोगानं बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे मौर्य राज्य हे तुम्हाला अभ्यासावंच लागणार आहे, व्यवस्थितरित्या या ठिकाणी पहा। आता या मौर्य राज्याचा अभ्यास करत असताना सम्राट अशोकाने निर्माण केलेले अभिलेख, शिलालेख यांचा बारकाईने अभ्यास करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर आपल्याला हे पाहावं लागणार आहे की सम्राट अशोकाच्या काळामध्ये खास करून मौर्य आणि मौर्योत्तर कालखंडामध्ये जे आर्ट अँड कल्चर आलं, जे कला स्थापत्याची निर्मिती झाली, तर ते आपल्याला अभ्यासावं लागणार आहे। विविध ठिकाणी भारतातल्या विविध ठिकाणी जी कला केंद्र निर्माण झाली त्यांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावा लागणार आहे। तर हे महत्त्वाचे घटक इथे या ठिकाणी लक्षात घ्या। आता बघा, इथं आपल्याला पाहायला भेटतो एक महत्त्वाचा घटक आपल्याला अभ्यासायचा आहे या वर्षीच्या परीक्षांसाठी, तो म्हणजे काय, तर मौर्यांच्या आधी भारतामध्ये आलेले जे ग्रीक आक्रमणकर्ते आहेत त्यांची नावं आणि त्यांचा कार्यकाळ
आणि त्याचबरोबर त्यांच्या भारतात येण्यामुळे भारताचा काय नेमका फायदा झाला, तर तो एक महत्त्वाचा घटक आपल्याला अभ्यासायचा आहे, ज्यामध्ये सायरस आहे, दारियस आहे आणि सिकंदर आहे। तर सायरस, दारियस, सिकंदर हे जे ग्रीक युनानी आक्रमणकर्ते भारतावर हल्ला करून आलेले होते, यांच्यासोबत भारतामध्ये जे इतिहासकार आलेले होते त्यांनी लिहिलेले ग्रंथ, त्याचबरोबर यांच्या आक्रमणामुळे भारतीय लोकांना काय नेमका फायदा या ठिकाणी झाला, तो पण एक महत्त्वाचा घटक आपल्याला इथे या ठिकाणी अभ्यासावा लागणार आहे। तर हा एक महत्त्वाचा घटक या ठिकाणी लक्षात घ्या। आता बघा, आपण हडप्पा पासून ते केवळ मौर्य कालखंडापर्यंतच फक्त आता इथे या ठिकाणी चर्चा करूया। आता बघा, जर का प्रीवियस इयर क्वेश्चन जर तुम्ही या ठिकाणी पाहिले तर या प्रत्येक घटकावर प्रश्न विचारलेले आहेत, परंतु लक्षात घ्या या घटकांपेक्षा एक सुप्त असा घटक आहे की जो विद्यार्थी अभ्यास करताना दिसत नाही। तो घटक कोणता आहे, तर तो घटक आहे पाषाण युग। लक्षात घ्या, पाषाण युग जे आहे तर त्या पाषाण युगावर या वर्षीच्या क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला प्रश्न दिसू शकतात। लक्षात घ्या, तर पाषाण युगावर थोडंसं विशेषपणे काम तुम्हाला करावं लागणार आहे। जो स्टोन एज आपण म्हणतो तो त्यावर थोडंसं काम करा। मग पाषाण युग आहे, ताम्रपाषाण युग पण आहे। तर बघा, पाषाण युगामध्ये जे 3 महत्त्वाचे घटक पडले जातात, पुरापाषाण, त्याचबरोबर मध्यपाषाण आणि त्यानंतर आहे नवपाषाण। तर या युगामध्ये असणारे ज्या साइट्स आहेत तर त्या साइट्स तुम्हाला अभ्यासायच्या आहेत। कारण लक्षात घ्या बघा की आपला जो आता 24चा जो पॅटर्न या ठिकाणी येणार आहे, 2024चा जो पेपर या ठिकाणी येणार आहे, तो 2025च्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या आधारावर 2024चा परीक्षेचा पेपर या ठिकाणी तुमच्या समोर असणार आहे। आणि म्हणून मग जर हिस्ट्री इतका डीप मध्ये झालं, ऑप्शनल हिस्ट्री या ठिकाणी आहे, त्याचबरोबर जीएस ला पण हिस्ट्री मोठ्या प्रमाणात आहे, तर त्यामुळे तुम्हाला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे। आता थोडंसं ट्रॅडिशनल लेवलवर अभ्यास करण्यापेक्षा थोडं डायनॅमिक लेवलवर आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे। मग डायनॅमिक लेवलवर अभ्यास करत असताना आपण त्या काळामधले पुराभिलेखीय काळ जो होता, पुराभिलेखीय काळ किंवा ज्याला आपण प्रागैतिहासिक कालखंड म्हणतो, तो प्रागैतिहासिक कालखंडावर प्रश्न थोडेसे विचारले जाऊ शकतात। त्यामुळे प्रादेशिक कालखंडातील साइट्स ज्या होत्या, जसं भीमबेटका आहे, हुंगसी या ठिकाणी आहे, कर्नल गुफा जे आहे, त्याचबरोबर डिओजली हार्डिंग या ठिकाणी आहे, बुर्ज होम या ठिकाणी आहे, तर त्यांची थोडीशी माहिती या ठिकाणी तुम्ही जमा करून ठेवा। आता तिथं कुठेतरी प्रश्न विचारला जाण्याची शक्यता या ठिकाणी आहे। याचबरोबर पाषाण युगाच्या बरोबर ताम्रपाषाण युग हा एक महत्त्वाचा घटक आपल्याला या ठिकाणी अभ्यासावा लागणार आहे। ताम्रपाषाण युग जे आहे, महापाषाण युगावर प्रश्न येऊन गेलेला आहे, परंतु ताम्रपाषाण युग जो आहे तर तिथं आयोग तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारू शकतो। त्यामुळे हे 3 महत्त्वाचे घटक खूप इम्पॉर्टंट आहे, पाषाण युग, ताम्रपाषाण युग आणि महापाषाण युग, यांची थोडीशी इन्फॉर्मेशन तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। याचबरोबर प्राचीन काळामध्ये आलेले जे आक्रमणकर्ते आहेत त्यांच्यावर पण माहिती या ठिकाणी जमा करून ठेवा। प्राचीन भारतातील ग्रंथसंपदांवर सध्याच्या काळामध्ये प्रश्न विचारायला सुरुवात झालेली आहे, तर ते ग्रंथसंपदा देखील आपण अभ्यासणं खूप जास्त गरजेचं आहे। आता पहा, मौर्य साम्राज्याचा ऱ्हास झाला आहे आणि मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतरचा जो भारत आहे, ज्याला आपण मौर्योत्तर भारत या ठिकाणी म्हणतो, तर त्या मौर्योत्तर भारतामध्ये महत्त्वाचे या ठिकाणी जे प्रादेशिक सत्ता होत्या त्या प्रादेशिक सत्तांवर आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतो मित्रांनो। आणि म्हणून मग मौर्य सत्तेच्या ऱ्हासानंतरच्या प्रादेशिक सत्ता आपल्याला अभ्यासाव्या लागणार आहेत, ज्यामध्ये शुंग आहे, ज्यामध्ये कण्व आहे, ज्यामध्ये सातवाहनज आहे आणि त्यानंतर या ठिकाणी चेदी आहे। तर शुंग, कण्व, सातवाहन आणि त्याचबरोबर या ठिकाणी चेदी यांच्या काळामध्ये निर्माण झालेली जे काही कला केंद्र आहे, यांच्या काळामध्ये निर्माण झालेलं स्थापत्य जे आहे ते थोडंसं आपण अभ्यासणं गरजेचं आहे। आणि या शासन काळामध्ये काय महत्त्वाचा वैशिष्ट्य या ठिकाणी राहिलं, जसं की सातवाहन शासक जर आपण म्हणलो तर सातवाहनांच्या काळामध्ये भूमी अनुदान द्यायची परंपरा या ठिकाणी सुरू झाली। तर ती भूमी अनुदान नेमकं काय आहे ते आपण पहा, किंवा कोणत्या कला केंद्रांमध्ये किंवा कोणत्या केव्समध्ये तुम्हाला अशा प्रकारची भूमी अनुदान दिल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे, तर ते थोडंसं व्यवस्थितरित्या आपण जमा करून घेणं गरजेचं आहे। तर त्याच्यावर थोडंसं काम करा। आणि याचबरोबर हा एक घटक जो आहे, हा घटक खूप इम्पॉर्टंट असणार आहे 2024च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेला, ज्यामध्ये युनान, शक, कुशाण, पार्थियन, तर या प्रकारचे जे विदेशी आक्रमणकर्त्यांनी भारतावर हल्ला केला होता, तर त्यांच्या आगमनामुळे भारताचा काय नेमका बेनिफिट झाला
तर त्या प्रकारे युनान, शक, पार्थियन, कुशाण यांच्याबद्दलची माहिती या ठिकाणी जमा करा। जसं की आपण पाहू शकतो की कुशाण राज्यकर्ते यांच्या काळामध्ये एक मोठा सिल्क रूट होता आणि या सिल्क रूटवर या कुशाण शासकांचं नियंत्रण या ठिकाणी होतं आणि म्हणून कुशाणांना खूप जास्त प्रमाणामध्ये व्यापारातून पैसा मिळत होता आणि त्यामुळे झालं असं की यांनी भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सोन्याची कॉइन्स या ठिकाणी सुरू केलेली आहे असं एकंदरीत दिसून येतं। त्यामुळे ते कुशाण राज्य जे आहे ते कुशाण राज्य तर त्यांच्याबद्दलची थोडीशी माहिती आपण जाणून घेणं खूप जास्त गरजेचं आहे। तर इथं हा एक प्रश्न जरूर जमल की प्रादेशिक सत्ता आणि विदेशी आक्रमण करते यांच्यावर प्रश्न या ठिकाणी विचारला जाईल। आता बघा, गुप्त साम्राज्य जर आपण पाहिलं तर ट्रॅडिशनलरित्या गुप्त साम्राज्यावर बरेच वेळा प्रश्न आले। जसं समुद्रगुप्तावर 2-3 वेळा प्रश्न येऊन गेलेला आहे। त्याचबरोबर कुमारगुप्ता जो आहे त्याच्यावर एकदा प्रश्न विचारला गेला। आता लक्षात घ्या, गुप्त साम्राज्याचा अभ्यास करत असताना आपण या काळामध्ये आलेले जे चीनी बौद्ध प्रवासी होते तर ते 3 चीनी बौद्ध प्रवासी त्याच्यामध्ये फाहियान, युहांगसंग आणि इत्सिंग जे आहे तर त्यांच्याबद्दलची माहिती आपण जमा करून ठेवणं गरजेचं आहे। तर फाहियान, युहांगसंग, इत्सिंग हे यांच्याबद्दलची माहिती जमा करून घ्या। त्यांनी जे प्रवास वर्णन लिहिलं त्यांची नावं आणि त्यांच्या प्रवास वर्णनाचं काय नेमकं वैशिष्ट्य आहे ते आपण या ठिकाणी पहा। याचबरोबर या गुप्त साम्राज्यामधला एक महान राजा विक्रमादित्य ज्याचं नाव या ठिकाणी आहे चंद्रगुप्त दुसरा जो आहे तर त्या चंद्रगुप्त दुसरानं ज्या काही पदव्या धारण केलेल्या होत्या तर त्या पदव्या आणि त्याच्या काळामध्ये महत्त्वाचे जे काही युद्ध लढले गेले तर ते थोडंसं आपण अभ्यासणं गरजेचं आहे। याचा दरबार जो होता चंद्रगुप्त दुसराचा जो नवरत्न दरबार या ठिकाणी मानला जातो त्या नवरत्न दरबारामध्ये कोण कोण या ठिकाणी होते ते थोडीशी माहिती या ठिकाणी जाणून घ्या। याच काळामध्ये निर्माण झालेला महारोली स्तंभलेख जो आहे तो महारोली स्तंभ तो नेमका काय आहे तो थोडंसं आपण अभ्यासणं खूप जास्त गरजेचं आहे। तर इथं आपल्याला अभ्यासावं लागणार आहे। आणि मग गुप्तांच्या नंतरचा कालखंड हर्षवर्धन राज्यावर आयोगानं बराच वेळा प्रश्न विचारले, 2 ते 3 वेळा हर्षवर्धनावर प्रश्न विचारलेले आहेत। रिपीट होण्याची शक्यता आता कमी आहे। आता बघा, प्राचीन भारताचं अध्ययन करत असताना मला तुम्हाला हे सांगायचं आहे की प्राचीन भारताचं अध्ययन करत असताना तर हे ट्रॅडिशनल तर आपण अभ्यासणंच गरजेचं आहे, नो डाऊट। परंतु या ट्रॅडिशनल हिस्ट्री बरोबरच तुम्हाला अशी हिस्ट्री या ठिकाणी अभ्यासात ज्याकडे बरेचसे विद्यार्थी दुर्लक्ष करतात। मग ते काय तर एक तर दक्षिण भारत जो आहे तर तुमचा दक्षिण भारत तर तो दुर्लक्षित या ठिकाणी असतो। मग त्या दक्षिण भारतावर थोडंसं आपण अभ्यासणं खूप जास्त गरजेचं आहे। मग दक्षिण भारतामधले हे राज्य जे आहे चालुक्य, पल्लव, गंग आणि कदंब त्याचबरोबर गुप्तांना समकालीन असणारे जे वाकाटक आहे तर त्यांना आपण अभ्यासणं गरजेचं आहे। याचबरोबर मौर्यांना समकालीन असणारे चेर, चोल, पांड्य इथे कुठं ना कुठंतरी एक प्रश्न या ठिकाणी विचारला जाणार आहे, लक्षात घ्या। म्हणजे चेर, चोल, पांड्य, वाकाटक, चालुक्य, पल्लव, गंग आणि कदंब यांच्यावर आयोग हमखास प्रश्न एक तरी विचारू शकते। व्यवस्थितरित्या याचा अभ्यास या ठिकाणी करा। परकीय आक्रमण करते त्यांच्यावर या ठिकाणी अभ्यास करा आणि त्याचबरोबर या काळातील कला केंद्र जे आहे तर त्या कला केंद्र किंवा कला स्थापत्य जे आहे तिथं आपल्याला प्रश्न आयोग या ठिकाणी विचारू शकतो आणि त्याचबरोबर प्राचीन भारतातील ग्रंथ संपदा। तर या सगळ्या गोष्टींवर आपल्याला काम करावं लागणार आहे। हे प्राचीन भारताच्या इतिहासासाठी अभ्यासणं गरजेचं आहे। आता तुम्ही विचारताल सर प्राचीन भारताच्या इतिहासासाठी कोणतं पुस्तक अभ्यासणं गरजेचं आहे तर डी.एन. झाचं पुस्तक एक ट्रॅडिशनल हिस्ट्री म्हणून तुम्ही या ठिकाणी वाचू शकता। फार काही मोठं पुस्तक नाही, 138 पेजेसचं पुस्तक आहे ते। माझ्याकडे हिंदीमध्ये आहे, आता मराठीमध्ये काही प्रकाशकांनी ते मराठीमध्ये पण ट्रान्सलेट केलेलं आहे। त्यामुळे डी.एन. झाचं एक आयडल पुस्तक मला या ठिकाणी वाटतं ते तुम्हाला अभ्यासावं लागणार आहे। छोटं खाणी पुस्तक या ठिकाणी आहे। त्याचबरोबर तुम्ही आर एस शर्मांचं एक पुस्तक आहे तर त्या आर एस शर्माचं पुस्तक देखील तुम्ही या ठिकाणी रेफर करू शकता। रोमिला थापरचं पुस्तक आहे ते पण तुम्ही या ठिकाणी रेफर या ठिकाणी करू शकता। एनसीईआरटी आहे इयत्ता 6वीची तर ती एनसीईआरटी इयत्ता 6वीची तुम्ही या ठिकाणी रेफर करू शकता। आणि आपलं स्टेट बोर्डचं जे 6वीचं पुस्तक आहे आणि इयत्ता 11वीचं जे नवीन पुस्तक आहे तर ते तुम्ही या ठिकाणी रेफर करू शकता किंवा विविध टीचर्सचे जे काही क्लासेस आहेत त्या क्लासेसच्या नोट्स पण तुम्ही या ठिकाणी रेफर करू शकता। परंतु हे सगळं करत असताना प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर व्यवस्थितरित्या पहा आणि PYQच्या माध्यमातून तुम्हाला हा एक अंदाज येईल आयोग प्रश्न काय नेमका विचारतो, कुठं नेमका विचारतो, जेणेकरून तुम्हाला एक त्या सब्जेक्टचा आवाका तुमच्या या ठिकाणी आणि लक्षात घ्या एन्शियंट मिडिवलचे प्रश्न हे हक्काचे प्रश्न असतात। इथं तुमचा प्रश्न चुकता कामा नये तर त्यामुळे तुम्ही ते व्यवस्थित या ठिकाणी करा। आणि इथं 2024च्या पेपरला जात असताना मी तुम्हाला म्हणेल की पाषाण युग ताम्र पाषाण युग चांगलं करून जावा।
दक्षिण भारत चांगला करून जावा, त्याचबरोबर या ठिकाणी इकडं जर आपण पाहिलं विदेशी आक्रमण करते ते या ठिकाणी चांगलं करून जावा, आणि भारतात प्राचीन काळातील असणारे कवी, लेखक, नाटककार त्यांनी लिहिलेले ग्रंथ ते व्यवस्थित या ठिकाणी करून जावं. बस एवढं केलं तर तुमचं या ठिकाणी काम भागणार आहे. कला केंद्र, स्थापत्य कला ते तर मोस्ट इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात घ्या. पुढे आपण जाऊया एन्शंट इंडिया, नंतर आता थोडंसं मिडिवल इंडियावर थोडंसं आपण या ठिकाणी काम करूया. आता बघा, मध्ययुगीन भारत जर आपण पाहिला तर या मध्ययुगीन भारतावर 2 ते 3 प्रश्न आयोग या ठिकाणी विचारत असतो. तर आता सध्या जर आपण ॲव्हरेज काढला तर किमान 2 प्रश्न आहेत. 2 प्रश्न म्हणजे 4 मार्क आहेत, आणि 4 मार्क नॉट अ जोक, लक्षात घ्या. कारण विद्यार्थी मित्रांचे 1-1, 2-2 मार्कानं किंवा 1-1, 2-2 पॉईंटनी देखील या ठिकाणी मेरिट या ठिकाणी हुकलेलं आहे. आणि त्यामुळं एन्शंट मिडिवलला खूप जास्त काम करा, व्यवस्थितरित्या काम करा, हे हक्काचे प्रश्न आहेत. मॉडर्न इंडियाचं काय होतं पहा, मॉडर्न इंडिया पण इम्पॉर्टंट आहे, परंतु मॉडर्न इंडिया जो आहे तर त्या मॉडर्न इंडियामध्ये कधी कधी असे प्रश्न येतात की जे विद्यार्थ्यांना या ठिकाणी सॉल्व्ह करता येत नाही. पण एन्शंट मिडिवलचे सरळ प्रश्न विचारले जातात. जसं की मालविका अग्निमित्रावर प्रश्न आला. मालविका अग्निमित्र हे कोणावर, कोणत्या शासकांवर आधारित या ठिकाणी हे नाटक या ठिकाणी आहे. मागच्या वर्षी कानिफनाथांवर या ठिकाणी प्रश्न विचारला गेला. तर हे जे प्रश्न आहेत ना, तर हे जे प्रश्न आहेत तर ही प्रश्न जनरली या ठिकाणी सॉल्व्ह होतात. अकबरावर एक प्रश्न विचारला गेला तर ते या ठिकाणी सॉल्व्ह होऊन जातात, लक्षात घ्या. त्यामुळं एन्शंट मिडिवल ट्रॅडिशनल आणि थोडंसं असे घटक, खास करून प्राचीन भारतावरचे, की जे घटक जनरली विद्यार्थी मिस करतात ते घटक व्यवस्थित या ठिकाणी करायचे. आता इथं बघा, मिडिवल इंडिया काय आहे तर एकूण 4-5 घटकांवर मिडिवल इंडिया पाहायला भेटतो. एक आहे ते म्हणजे मध्य पूर्व भारत, म्हणजे प्री मिडिवल इंडिया. 1206 कुतुबुद्दीन ऐबकनी गुलाम वंशाची स्थापना केली, त्याच्या आधीचा जो कालखंड आहे तर त्याला आपण या ठिकाणी प्री मिडिवल इंडिया या ठिकाणी म्हणतो. मग या प्री मिडिवल इंडियामध्ये प्रादेशिक सत्ता ज्या उदयास आल्या, मग कर्नाटक आहे, गुर्जर प्रतिहार आहे, राष्ट्रकूट आहे, पाल आहे, आणि दक्षिणेकडे चोल आहे. तर इथे आपल्याला पाहायला भेटतं की आयोगाने यावर प्रश्न विचारलेले आहेत. जसं की येथल्या शासकांची नावं काय काय होती, जोड्याला प्रश्न विचारलेला होता. तर इथं इम्पॉर्टंट आहे बघा, राष्ट्रकूट एक छान पद्धतीने करा, आणि त्याचबरोबर चोल एक व्यवस्थित या ठिकाणी करा. राष्ट्रकूटांमधले जे शासक आहे त्यांचं इम्पॉर्टन्स काय आहे, त्या शासकांनी काय महत्त्वाची भूमिका घेतलेली आहे, त्यांच्या काळात जे स्थापत्य कला निर्माण झाली. जसं की आपण पाहतो आपल्या एरोलामध्ये जे कैलासनाथाचं मंदिर या ठिकाणी बांधलं गेलं, ते कोणत्या राजाच्या काळामध्ये बांधलं गेलं, त्या मंदिराची नेमकी स्ट्रक्चर काय होतं, कोणत्या कला शैलीच्या आधारावर, कोणत्या मंदिर कला शैलीच्या आधारावर ते मंदिर बनवलं गेलं, कोणाच्या काळात बनवलं गेलं ते पहा. चोलांवर प्रश्न विचारले जातात, तर चोल व्यवस्थित त्या ठिकाणी करून जावा. बघा आता बघा, मध्यपूर्व भारत आणि त्यानंतर राजपूत शासक आहे. राजपूत शासकांवर प्रश्न आलेले आहेत बरं का, राजपुतांवर प्रश्न आलेत. आता इथं तुम्हाला काय करायचं, राजपूत शासक त्या काळामध्ये कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणती राज्य होती आणि तिथला राजा कोण होता त्याबद्दलची माहिती जोडाला विचारला जाऊ शकतात. जसं की अजमेरमध्ये कोणता वंश होता, दिल्लीमध्ये कोणता वंश होता, इथं मोहचालमध्ये कोणता वंश या ठिकाणी राहिलेला आहे, गढवालमध्ये कोणता वंश या ठिकाणी आहे. तर तो वंश जो होता तर त्या वंशाबद्दलची थोडीशी माहिती या ठिकाणी जमा करून ठेवा. तिथे जोडाला एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि सर्वात इम्पॉर्टंट, राजपुतांचा पराभव होण्यामागची काय कारणं आहेत तर त्याच्यावर एकदा व्यवस्थित रित्या तुम्ही या ठिकाणी लक्ष द्या. आता पहा, दिल्ली सल्तनतची स्थापना होण्याच्या आधी भारतामध्ये जे विदेशी आक्रमणकर्ते या ठिकाणी आले होते, खास करून अरब स्थानातून आलेले होते, ते आक्रमणकर्ते कोण होते आणि त्यांच्या आक्रमणामुळे भारताचा काय बेनिफिट झाला, काय तोटा झाला ते व्यवस्थित पाहायचं. मग ज्यामध्ये मोहम्मद बिन कासिम आहे, गजनीचा मोहम्मद या ठिकाणी आहे, आणि मोहम्मद घौरी आहे. तर या तिघांनी भारतावर हल्ला केला होता त्या काळामध्ये, आणि त्या काळामध्ये भारताचं प्रचंड नुकसान यांनी केलं. भारताची मोठ्या प्रमाणात संपत्ती त्यांनी मायदेशी घेऊन गेले. परंतु लक्षात घ्या, हे जेव्हा भारतावर चाल करून आले तेव्हा त्यांच्यासोबत काही लेखक देखील भारतामध्ये आले. त्यांनी भारताच्या बद्दल लिखाण केलं, आणि मग तो लिखाण, तो ग्रंथ, त्या ग्रंथामध्ये काय बरं म्हटलेलं आहे ते आपल्याला अभ्यासायचं आहे. याचबरोबर लक्षात घ्या, यांच्याबरोबर भारतामध्ये काही संत देखील भारतामध्ये आले. मग त्या संतांनी भारतामध्ये या ठिकाणी सुफी संतांची चळवळ उभारल्याचं एकंदर दिसतं. तर या वर्षीच्या पेपरमध्ये सुफी संत यांच्यावर प्रश्न विचारला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर सुफिझम जो आहे तर त्या सुफिझमवर थोडंसं तुम्हाला या ठिकाणी काम करावं लागणार आहे. मग ज्यामध्ये ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांचा चिश्ती सिलसिला
आणि तो चिश्ती सिलसिला भारतामध्ये खूप जास्त प्रसिद्ध झाला पहा. मग या चिश्ती सिलसिलेमध्ये जे काही इम्पॉर्टंट ज्या गोष्टी होत्या, तर का नेमकं काय कारण आहे चिश्ती सिलसिला भारतामध्ये खूप जास्त प्रसिद्ध झाला, तर त्यांचे इम्पॉर्टन्स या ठिकाणी तुम्हाला जमा करणे गरजेचं आहे. आणि मग मोइनुद्दीन चिश्ती यांचे जे काही शिष्य होते त्या शिष्यांनी काय काय नेमकी कामगिरी केली आणि नेमकं त्यांच्या समाधी स्थळ कुठे आहे ते आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं या ठिकाणी गरजेचं, की निजामुद्दीन औलिया या ठिकाणी आहे, फखरुद्दीन गज ए शंकर या ठिकाणी आहे, तर ते चिराग ए देहली ते एक आहे, तर त्यांच्याबद्दलची माहिती थोडंसं जमा करून घ्या. हमीदुद्दीन नागोरी एक या ठिकाणी आपण पाहू शकतो, तर ते व्यवस्थित सुहरावर्दी सिलसिला, तर तो थोडासा आपण अभ्यासणं गरजेचं आहे. आता बघा, दिल्ली सल्तनत जर आपण पाहिलं ना, तर जनरली लक्षात घ्या, दिल्ली सल्तनतवर मागे PYQ जर आपण पाहिल्या तर आयोगाचा आत्तापर्यंतचा जो फोकस होता तो दिल्ली सल्तनतवर होता. मग आयोगानं कुतुबुद्दीन ऐबक, गुलाम वंशाच्या संदर्भात कुतुबुद्दीन ऐबकवर प्रश्न विचारलेले आहेत. गुलाम वंशा संदर्भात ऐबकवर प्रश्न आले. त्याचबरोबर खिलजी वंशामध्ये अल्लाउद्दीन खिलजीवर प्रश्न आला. तुघलक वंशामध्ये फिरोजशाह तुघलक आणि मोहम्मद बिन तुघलक जो आहे त्याच्यावर या ठिकाणी प्रश्न आला. सय्यद घराणं त्यांच्या शासकांची क्रोनॉलॉजी लावा, त्यांच्यावर प्रश्न या ठिकाणी आला. लोधीवर अजून आला नाही, परंतु लोधी पण इम्पॉर्टंट आहे. तर लक्षात घ्या, हे जे लोक आहेत या दिल्ली सल्तनत काळातील जे शासक आहे, ट्रॅडिशनल अभ्यासामध्ये आपल्याला यांची माहिती जी काही तुमच्याकडे आहे ती आपल्याला अभ्यासावी लागणारच आहे. जसं की ऐबक आहे, ऐबकवर आता फारसा प्रश्न येण्याची शक्यता नाही आहे. खूप सारे 4-5 प्रश्न येऊन गेले. मग ऐबकच्या ऐवजी अल्तमश करा, अल्तमशच्या ऐवजी तुम्ही बलबन या ठिकाणी करा, कैकुबाद या ठिकाणी करा. तर ही तर थोडंसं आपल्याला अभ्यास करायचा. म्हणजे काय की आयोगानं आतापर्यंत जे शासक विचारले त्यांच्या काही इम्पॉर्टन्स ते पण पाहायचे आणि त्याच्यासोबत त्याला पॅरलर असणारे अजून जे काही शासक आहे ते पण थोडंसं अभ्यासणं गरजेचं आहे. आता खिलजी वंशाचा इम्पॉर्टंट अल्लाउद्दीनच आहे. त्यानंतर तुघलक वंशामध्ये आपण फिरोजशाह तुघलक आणि मोहम्मद बिन तुघलक. आता मोहम्मद बिन तुघलकाचा अभ्यास करत असताना याच्या काळामध्ये आलेला इब्न बतुता तो आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. मग त्याचं इम्पॉर्टन्स, त्याला लिहिलेले ग्रंथ जे आहेत किंवा या लोकांच्या काळामध्ये असणारे जे इतिहासकार होते, जसं जियासुद्दीन बर्नी या ठिकाणी आहे, मलिक इसामी या ठिकाणी आहे, तर ते आपल्याला अभ्यासावं लागणार आहे. त्यांनी कोणकोणता ग्रंथ या ठिकाणी लिहिले, त्यांचे ग्रंथसंपदा काय आहे, त्या ग्रंथसंपदाचं इम्पॉर्टन्स काय आहे ते आपल्याला इथे या ठिकाणी अभ्यासावं लागणार आहे. आणि दक्षिण भारत जर आपण पाहिला तर लक्षात घ्या, दक्षिण भारतामध्ये आतापर्यंत बऱ्याच वेळा विजयनगर साम्राज्यावर प्रश्न विचारलेले आहेत. बऱ्याच वेळा विजयनगर साम्राज्यावर विचारले. बहमनीच्यावर एकदाच आयोगाने प्रश्न विचारलेला होता. तर दक्षिण भारत पण तितकंच इम्पॉर्टंट आहे. परंतु लक्षात घ्या, आताचा नवा ट्रेंड जर आम्ही या ठिकाणी पाहिला तर लक्षात घ्या, आता मुघल भारतावर प्रश्न विचारायला सुरुवात झालेली आहे. मुघल भारतावर प्रश्न विचारतायत. मागच्या वर्षी जर आपण पाहिलं तर अकबरावर प्रश्न विचारला गेला. त्याच्या आधी मुघलकालीन स्त्रिया ज्या होत्या, विद्वान स्त्रिया होत्या, तर त्या विद्वान स्त्रियांवर या ठिकाणी गुलबदन बेगम सारख्या, तर त्यांच्यावर या ठिकाणी प्रश्न आलेला आहे. त्याचबरोबर नंतरच्या काळामध्ये शहाजहानच्या दरबारामध्ये असणारे चित्रकार जे आहेत तर त्यांच्यावर प्रश्न आला. तर मुघल इंडियावर प्रश्न येतो, थोडासा किचकट स्वरूपातील असतो, परंतु तो व्यवस्थित जर आपण लक्षपूर्वक अभ्यास केला तर मिडिवल इंडियातला मुघल इंडिया व्यवस्थित या ठिकाणी केला तर तुम्हाला इथे 1-2 मार्क जे आयोग विचारतो तो या ठिकाणी तुम्हाला सहज मिळून जाईल. मग आता या काळामध्ये आपण काय केलं पाहिजे लक्षात घ्या, हे चंगीज खान करून घ्या, तैमूर लंग जो आहे त्याचं आक्रमण करून घ्या, असे प्रश्न येऊ शकतात. तैमूर लंगानं भारतामध्ये 1398ला भारतावर हल्ला केला, त्यावेळेस भारताचा शासक कोण होता, असे एक प्रश्न या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. किंवा तैमूर लंगानं भारतामध्ये आपला एक प्रतिनिधी नियुक्त केला, त्यांनी कोणत्या नव्या वंशाची स्थापना केली, असा एक प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. तर ते व्यवस्थित या ठिकाणी आपण करणं खूप जास्त गरजेचं, म्हणजे बेसिक इन्फॉर्मेशन ती तुमच्यासोबत या ठिकाणी असणं गरजेचं आहे. आता लक्षात घ्या, मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये तुम्हाला या ठिकाणी सुफी संतांची चळवळ अभ्यासावं लागणार आहे आणि याचबरोबर अपेक्षित आहे भक्ती चळवळ. भक्ती मुवमेंट जे आहे त्या भक्ती मुवमेंटवर प्रश्न विचारला जाण्याची दाट शक्यता आहे. कारण बघा 2025ला पुढच्या वर्षी तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये अभ्यास करायचा आहे. मग त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आत्तापासूनच आयोग तुम्हाला असे काही टॉपिकवर प्रश्न विचारेल की जे तुम्ही आत्तापर्यंत केले नाही. जसं की भक्ती चळवळ आहे, जसं की सुफी संतांची चळवळ आहे. बघा कानिफनाथांवर प्रश्न आला भक्ती मुवमेंटच्या माध्यमातून. मग त्यामुळं सुफी संत आणि भक्ती चळवळ या वर्षीच्या पेपरमध्ये तुम्हाला हा प्रश्न जरूर आणि जरूर पाहायला या ठिकाणी मिळेल. त्यामुळं भक्ती चळवळ आणि सुफी संत मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि याचबरोबर या काळामध्ये असणारं जे काही महत्त्वाचं स्थापत्य आहे आणि कला जे आहे तर त्या आर्ट अँड कल्चरवर, आर्ट आणि तुमचं स्कल्पचरवर प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो.
तर कला आणि स्थापत्य याच्यावर या ठिकाणी थोडंसं काम करा. या काळामध्ये निर्माण झालेले विविध स्थापत्य ते कोणाच्या काळात बांधले गेले, त्यांचं वैशिष्ट्य काय. जर समजा असा एखादा प्रश्न आला, खालीलपैकी कोणता मुस्लिम शासक आहे ज्याच्या काळामध्ये भारतीय किंवा भारतीय समाजामधल्या कमळ आणि घंटांचा या ठिकाणी वापर केला जातो. म्हणजे हिंदू जे स्ट्रक्चर आहे, हिंदू स्ट्रक्चर स्थापत्यामध्ये ज्याच्यामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये कमळ वापरलं गेलं हिंदू स्ट्रक्चरमध्ये आणि त्याचबरोबर घंटा आहे, तर ते कोण व्यक्ती आहे ज्यांनी या प्रकारचं काम केलेलं आहे, त्याच्या स्थापत्यामध्ये ते केले. सुहुरकुल नीती काय आहे, त्याचबरोबर सुलेखन नेमकं काय आहे, तर ते थोडंसं आपण अभ्यासणं गरजेचं आहे. अकबर तर खूप डिटेलच केला पाहिजे आपण, ठीक आहे. अकबर, शहाजहान, त्याचबरोबर तुमचा जहांगीर जो आहे तो एक व्यवस्थित करा. त्याच्या काळातली जी पेंटिंग आहे ते व्यवस्थित या ठिकाणी आपल्याला करावं लागणार आहे. मग यासाठी काय करायचं आहे, तर इयत्ता 7वीची NCERT व्यवस्थित वाचून घ्यायची. इयत्ता 7वीची NCERT आर्ट अँड कल्चर जो आहे, तर आर्ट अँड कल्चरच्या सोबतच एकूणच तुम्हाला व्यवस्थितरित्या मिडिवल इंडिया त्या काळातील महत्त्वाचे जो काही प्रवास आहे मिडिवल इंडियाचा तो तुम्हाला इयत्ता 7वीच्या NCERT मध्ये व्यवस्थित या ठिकाणी दिलेला आहे. तो एकदा तुम्ही या ठिकाणी NCERT एकदाच फक्त NCERT वाचून घ्या, म्हणजे तुम्हाला त्याचे सगळे मुद्दे या ठिकाणी कव्हर होऊन जातील. इयत्ता 7वीची NCERT खूप इम्पॉर्टंट या ठिकाणी आहे. याचबरोबर सतीशचंद्रांचं पुस्तक आहे. 2 पार्ट मधलं पुस्तक वाचण्यापेक्षा एक छोटंसं पुस्तक जे आहे ते 390 पानाचं काहीतरी, तर ते सतीशचंद्रांचं पुस्तक तुम्ही या ठिकाणी वाचणं खूप जास्त गरजेचं आहे. अदरवाईज जे शिक्षकांना तुम्ही फॉलो करतात त्या शिक्षकांनी जे तुम्हाला नोट्स दिल्या असतील, जे लेक्चर दिले असतील ते तुम्ही करा, फक्त व्यवस्थितरित्या या ठिकाणी करा, असं माझं या ठिकाणी म्हणणं आहे. तिथं प्रश्न या ठिकाणी मिळून तुम्हाला जातील, लक्षात घ्या. तर या प्रकारे मुघल इंडियावर दुर्लक्ष करू नका. मुघल इंडियावर प्रश्न येणार, औरंगजेबावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण शहाजहानवर आलेला आहे, अकबरावर आलेला आहे. तर तुम्ही औरंगजेब व्यवस्थित या ठिकाणी करा, तिथे प्रश्न या ठिकाणी विचारले जाण्याची शक्यता या ठिकाणी आहे. तर हे होतं एन्शंट आणि मिडिवलचं ओरिएंटेशन. आता आपण जाऊया ते म्हणजे आधुनिक भारताच्या इतिहासाकडे. आता आधुनिक भारताचा इतिहास थोडासा डिटेलमध्ये मी या ठिकाणी करणार आहे. याचं कारण असं आहे की हा इतिहास तुम्ही अभ्यासत असताना कंबाईनवर पण फोकस या ठिकाणी देणार आहे. बघा, आधुनिक भारताचा इतिहासाचा अभ्यास करताना तुमची कंबाईन पण या ठिकाणी कव्हर होईल. या प्रकारचं नियोजन आपण आता इथे या ठिकाणी करून घेऊया. आता बघा, इथे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं आधुनिक भारताचा इतिहासाचे एकूण जे टप्पे पाडलेले आहेत ते एकूण 5 टप्पे मी या ठिकाणी पाडलेले आहेत. जसं की 1757 ते 1857 पर्यंतचा इतिहास, 1857 पर्यंत पासून ते 1885 पर्यंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेपासून 1920 पर्यंत जहाल मावळांचा गट, तर तो कालखंड 1920 पासून ते 1935 पर्यंतचा गांधी इरा जो आहे तो आपण पाहायचा आहे, आणि 1935 ते 1947चा भारत जो आहे जो स्वातंत्र्याच्या वाटचालीकडे. तर हे जे 5 घटक आहेत त्या 5 घटकांमध्ये आपल्याला अभ्यासायचा आहे आधुनिक भारताचा इतिहास. आता पहा, याचा अभ्यास करताना मी तुम्हाला राज्यसेवा पूर्व आणि कंबाईन पूर्व या दोघांचं थोडंसं या ठिकाणी कॉम्बिनेशन करून सांगणार आहे. आता बघा, युरोपियन कंपन्यांचं आगमन हा एक टॉपिक आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. आता बघा, हा युरोपियन कंपन्यांचं आगमन याच्यामध्ये काय अभ्यासणं गरजेचं आहे. तर मुख्य परीक्षेला बऱ्याच वेळा प्रश्न आले. राज्यसेवा पूर्व परीक्षेला या टॉपिकवर या ठिकाणी प्लासी युद्ध आणि वसाहती ज्या होत्या त्या अनुषंगाने प्रश्न आलेले आहेत. कंबाईनच्या पेपरमध्ये पण त्या प्रकारचे प्रश्न आलेले आहेत. आता बघा, हा टॉपिक अभ्यासत असताना आपल्याला काय करणं गरजेचं आहे, तर एक तर म्हणजे भारतामध्ये आलेल्या युरोपियन कंपन्या आणि त्यांनी भारतामध्ये स्थापन केलेल्या वसाहती, कोणाच्या वसाहती कुठे कुठे होत्या, खास करून हेडक्वार्टर कुठे कुठे होतं ते आपल्याला इथे या ठिकाणी अभ्यासायचा एक. त्याचबरोबर या काळामध्ये उदयास आलेल्या भारतातील प्रादेशिक सत्ता जी आहे, तर त्या प्रादेशिक सत्ता हा एक दुसरा महत्त्वाचा घटक आपल्याला अभ्यासावा लागणार आहे. जसं की बंगालमध्ये एक स्वतंत्र राज्याची स्थापना कोणी केली, अवधमध्ये स्वतंत्र राज्याची स्थापना कोणी केली, इकडं त्रावणकोरमध्ये स्वतंत्र राज्याची स्थापना कोणी केली, कर्नाटकमध्ये कोणी केली, हैदराबादमध्ये कोणी केली, म्हैसूरमध्ये कोणी केली, तर त्यांची नावं त्यांच्या जोड्या जुळवा. इथे प्रश्न विचारला जाईल. कंबाईनला पण येऊ शकतो आणि राज्यसेवा पूर्वला पण येऊ शकतो. बस एवढंच या ठिकाणी करा. प्लासी थोडंसं डिटेलमध्ये करून घ्या, प्लासी युद्ध. आणि यामध्ये आपल्याला या ठिकाणी युरोपियन कंपन्यांच्या आगमनासोबतच आपण जेव्हा सेकंड टॉपिककडे या ठिकाणी जातो त्यामध्ये भारतीय शासकांसोबत युद्ध हा जो घटक पाहतो, तर तिथं तुम्हाला सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे प्लासी युद्ध. तर प्लासीची लढाई ही व्यवस्थित या ठिकाणी करा. प्लासी, बक्सर आणि त्याचबरोबर तुमचं असणारं अलाहाबादचा तह. तर त्या 3 घटकांवर हमखास प्रश्न विचारले जातात. अलाहाबादच्या तहावर पण पूर्वला आलेत, मुख्यला आलेत,
आणि कंबाईनला पण आलेले आहेत. त्यामुळे प्लासी, बक्सर आणि अलाहाबादचे तह हे 3 महत्त्वाचे घटक व्यवस्थित पहा. आता बघा बाकीचे जे युद्ध आहे तर ते युद्ध आत्ता नाही केलं तरी चालतील, मेन्सला करा, आत्ता नाही केलं तरी चालतील. फक्त लक्षात घ्या हे युद्ध करत असताना किंवा युद्ध स्किप करत असताना, असं म्हणाल मी, युद्ध स्किप करत असताना ॲटलिस्ट आपण हे युद्ध करताना किंवा हे स्किप करायचे असं ठरले, परंतु आपण या ठिकाणी यामध्ये झालेले तह जे होते ते तह थोडेसे या ठिकाणी पाहून घ्या. कारण एकदा राज्यसेवा पूर्व परीक्षेला प्रश्न विचारला होता श्रीरंगपट्टणमच्या तहावर. कधी कधी बघा आयोग काय प्रश्न विचारला हे कोणीच या ठिकाणी सांगू शकत नाही, परंतु आपण प्रिपरेशन करत असताना डिटेलमध्ये करण्यापेक्षा, म्हणजे युद्ध डिटेलमध्ये करण्यापेक्षा, कारण मेन्सला डिटेलमध्ये करावं लागतं, इथं पूर्व परीक्षेला तुम्हाला कंबाईनच्या पेपरमध्ये जनरली युद्धावर नाही प्रश्न आहेत, परंतु राज्यसेवेच्या पूर्वला एकदा आलेला आहे. आणि म्हणून मग ॲटलिस्ट सालबाईचा तह पाहून घ्या. म्हणजे मी तुम्हाला सांगाल सालबाईचा तह मोस्ट इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. त्याचबरोबर अमृतसरचा तह जो आहे तर तो अमृतसरचा तह तो एक इम्पॉर्टंट आहे. भैरवालचा तह एक इम्पॉर्टंट या ठिकाणी आहे. श्रीरंगपट्टणमच्या तहावर आयोगाने प्रश्न विचारले, तर ते जे तह आहेत ना तर ते तह एकदा व्यवस्थित या ठिकाणी करा. बस तेवढं केलं तरी पुष्कळ या ठिकाणी होणार आहे. आता बघा या आहेत त्यानंतर ब्रिटिशांच्या सुधारणा. ब्रिटिशांचं जे काही धोरण आहे, ब्रिटिशांच्या सुधारणा कंबाईनसाठी आणि त्याचबरोबर राज्यसेवा पूर्वसाठी या दोन्हीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. या प्रकारे ब्रिटिशांच्या सुधारणा, मग यामध्ये एज्युकेशन पॉलिसी आहे, ज्यामध्ये ज्युडिशियल रिफॉर्म या ठिकाणी आहे, रेव्हेन्यू रिफॉर्म या ठिकाणी आहे, ख्रिश्चन मिशनरी ज्या आत्ताच्या काळामध्ये सर्वात महत्त्वाचा ट्रेंड तो म्हणजे ख्रिश्चन मिशनऱ्यांचा या ठिकाणी दिसून येतो. ख्रिश्चन मिशनऱ्यांवर सध्याच्या काळामध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत, जसं की ख्रिश्चन मिशनरांनी ज्या काही शिक्षण संस्था स्थापन केल्या त्या कुठं स्थापन केल्या, कोणत्या ठिकाणी स्थापन केल्या, त्यांची नावं काय आहे. त्याचबरोबर हेनरी विवियन डेरेझीवर प्रश्न आलेले आहेत, अलेक्झांडर डफवर प्रश्न आलेले आहेत. त्याचबरोबर इकडे जर आपण पाहिला तर डेव्हिड हेयर या ठिकाणी प्रश्न आले, तर ते व्यवस्थित या ठिकाणी करून घ्या. ख्रिश्चन मिशनरी हे करत बसू नका. जनरल नाही विचारलं जाणार की कोणी कोणी धर्मांतर केलं, ते तसले प्रश्न हे जनरल नाही विचारले जात. बघा एवढी मोठी परीक्षा तुम्ही देताय, त्यामुळे कोणी धर्मांतर केलं कोणी नाही केलं हे जनरली माहिती असतं, पंडित रमाबाई वगैरे यांची नावं माहिती असतात, त्यामुळे असे प्रश्न नाही आहेत. परंतु ख्रिश्चन मिशनरी अभ्यासात असताना बाप्टिस्ट मिशनरी सोसायटी जी आहे ती कोणी स्थापन केली, कुठं होती, कोणाच्या अधिपत्याखाली होती, अमेरिकन मराठी मिशन कुठं होतं, कोणाच्या अधिपत्याखाली होतं, या मराठी मिशनच्या माध्यमातून कोणती वृत्तपत्र सुरू केली गेली होती, त्या वृत्तपत्रामध्ये कशाची माहिती या ठिकाणी दिली जात होती, ते व्यवस्थित या ठिकाणी करणं गरजेचं आहे. याचबरोबर सामाजिक आणि त्याचबरोबर भौतिक सुविधा लक्षात घ्या. भौतिक सुविधा रेल्वे, टपाल, तार, वृत्तपत्र यांच्यावर प्रश्न येतातच. वृत्तपत्र खूप इम्पॉर्टंट आहे, यांच्यावर सातत्याने प्रश्न या ठिकाणी येतातच आहे. तर वृत्तपत्र व्यवस्थित या ठिकाणी करा आणि खास करून अशी वृत्तपत्र करा जी स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावलेली आहेत. स्वातंत्र्य चळवळीतली महत्त्वाची वृत्तपत्र. आणि याचबरोबर स्वातंत्र्याची एक चळवळ होती लक्षात घ्या. मॉडर्न इंडिया शिकत असताना आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे की केवळ स्वातंत्र्याची चळवळ नव्हती, स्वातंत्र्याची चळवळ तर होतीच होती, परंतु त्याचबरोबर समानतेची पण चळवळ होती, समतेची पण चळवळी होत्या. पण त्या समतेच्या चळवळीमध्ये जे काही वृत्तपत्र जन्माला आली ती आपण करणं गरजेचं. दलित चळवळीतली वृत्तपत्र, ब्राह्मणता चळवळीतली वृत्तपत्र, सत्यशोधकी वृत्तपत्र जे आहे तर ती आपल्याला करायची. आणि एकूणच राष्ट्रीय प्रवाहातील वृत्तपत्र ती आपल्याला या ठिकाणी करावी लागणार आहेत. तर या प्रकारे वृत्तपत्र करणं गरजेचं आहे. आता बघा प्रबोधन कालखंड. प्रबोधन कालखंडामध्ये सामाजिक आणि धार्मिक सुधारणा यावर या ठिकाणी प्रश्न विचारला जातोय. आता सामाजिक आणि धार्मिक सुधारणा करत असताना एक हिंदू धर्मातील सुधारणा चळवळ आहे, मुस्लिम धर्मातील सुधारणा चळवळ आहे आणि शीख धर्मातील सुधारणा चळवळी, अशा 3 महत्त्वाचे घटक आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. आता बघा यामध्ये आपण खास करून महाराष्ट्र बेस या ठिकाणी ठेवा. मी तुम्हाला काय सांगतो, महाराष्ट्र बेस ठेवा. मग या सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी खास करून महाराष्ट्रामध्ये जे स्थापन झालेले आहेत तर त्याच्यावर प्रश्न विचारले जात आहेत. बघा महाराष्ट्र बेस इथं अभ्यास करायचा, जसं की परमहंस मंडळीवर आहे, मानव धर्म सभे जो आहे तिथं प्रश्न विचारले जातात. महाराष्ट्र बेस जर आपण पाहिला तर त्यामध्ये आपला सत्यशोधक समाज जो आहे त्याच्यावर प्रश्न आहेत, प्रार्थना समाज जो आहे त्याच्यावर प्रश्न आहे, भारत सेवक समाज जो आहे, डिप्रेस क्लास मिशन जे आहे तर ते प्रश्न तिथं या ठिकाणी विचारले जातात. कारण महाराष्ट्र बेस या ठिकाणी ते थोडंसं या ठिकाणी करून घ्या. आणि हेच करत असताना एक वरवर माहिती मुस्लिम सुधारणा आणि शीख सुधारणाची पण असू द्या. म्हणजे मी म्हणणार नाही की मुस्लिम सुधारणा आणि शीख सुधारणा डीपमध्ये करा, परंतु एक वरवर माहिती असली पाहिजे. जसं की आपल्याला हे कळलं पाहिजे वहाबी आंदोलन कोणी स्थापन केलं, त्याचा उद्देश काय होता,
देवबंद आंदोलनाने राष्ट्रीय चळवळी पाठिंबा दिला की नाही दिला, त्यांनी कोणत्या ठिकाणी एक धार्मिक विद्यालय सुरू केलं, ज्या बेसिक इन्फॉर्मेशन आहे तर त्या आपल्याला माहिती असणं गरजेचं या ठिकाणी आहे. तर या प्रकारे सुधारणा चळवळी व्यवस्थित या ठिकाणी अभ्यासणं गरजेचं आहे. ग्रोवर अँड बेल्लेकरच्या पुस्तकामध्ये चांगलं दिलेले ते तेवढं वाचून काढा, त्याच्यामध्ये होऊन जाईल. म्हणजे बघा, मी तुम्हाला हे सांगाल की ग्रोवर आणि बेल्लेकरचं जे पुस्तक आहे तर ते पुस्तक खूप आयडल पुस्तक आहे, चांगलं पुस्तक आहे, परंतु ते पुस्तकाचा कुठला भाग करायचा आहे तर 1757 प्लासी किंवा युरोपियन कंपन्यांचं आगमन तिथून पासून ते काँग्रेसच्या स्थापनेपर्यंत, ठीक आहे, काँग्रेसच्या स्थापनेपर्यंत ते पुस्तक एकदम बेस्ट आहे. परंतु जसं काँग्रेसची स्थापना झाली आणि त्यानंतर ते पुस्तक जेव्हा तुम्ही बघता तेव्हा असं वाटलं की लेखकाला पुस्तक संपवायची घाई लागली आणि म्हणून मग लेखकाने कमी पानांमध्ये शॉर्ट इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे, ठीक आहे. त्यामुळं 1757च्या प्लासीपासून ते 1885च्या काँग्रेसच्या स्थापनेपर्यंतचे पुस्तक ते बेस्ट आहे, नो डाऊट, ते वाचून काढा. परंतु जेव्हा तुम्ही स्वातंत्र्याची चळवळ घेता हातात तेव्हा स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी मग तुम्हाला पुस्तक चेंज करावं लागतं, पर्याय नाही त्याचा, ठीक आहे. ती गफलत लेखकाने केली, आपण काय विषय त्याबद्दल बोलू शकत नाही. पुढे बघा, वसाहतकालीन अर्थव्यवस्था. सध्याच्या काळामध्ये हा खूप टॉपचा विषय चाललेला आहे, वसाहतकालीन अर्थव्यवस्था, वसाहतकालीन भारतीय अर्थव्यवस्था. यावर आयोग बरेच वेळा प्रश्न सध्या विचारत आहे, लक्षात घ्या. त्यामुळे हा खूप महत्त्वाचा टॉपिक तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतो. आता हा वसाहतकालीन अर्थव्यवस्था पण महाराष्ट्र बेस ठेवायचा आहे, लक्षात घ्या. म्हणजे या संदर्भामध्ये महाराष्ट्रातल्या लोकांनी ज्या ज्या महत्त्वाच्या भूमिका घेतल्या तर ते आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग म्हणजे जसं की लक्ष्मी दर्यापार निघालेली आहे याच्यावर प्रश्न विचारला गेला होता. खंडणी म्हणून कोणाला संबोधलं, म्हणजे कोणी भारतीय संपत्ती विदेशात चालली म्हणून खंडणी म्हणून कोणी याचा उल्लेख या ठिकाणी केला. त्याचबरोबर म्हणजे हे रामकृष्ण विश्वनाथ जे आहे त्यांच्यावर या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेले आहेत. लोकहितवादावर सातत्याने प्रश्न येत आहेत, तर ते जे आहे तर त्याच्यावर थोडंसं बेस या ठिकाणी तुम्ही करून ठेवा. आणि एकूणच या वसाहतकालीन अर्थव्यवस्थेमध्ये हे समजून घ्या की कशाला म्हटलं जातं डिइंडस्ट्रियलायझेशन, अनौद्योगिकरण, औद्योगिकरण काय नेमकं आहे हे यातला फरक समजून घ्या. व्यापारीकरण आणि शेतीचं व्यापारीकरण काय नेमकं भूमिका आहे. व्यापारीकरण एक संकल्पना वेगळी आणि शेतीचं व्यापारीकरण एक संकल्पना वेगळी आहे, तर ते थोडंसं आपण अभ्यासणं खूप जास्त गरजेचं आहे. औद्योगिकरणाचे किंवा अनौद्योगिकरणाचे भारताला झालेले फायदे अथवा तोटे काय नेमके आहे ते आपल्याला अभ्यासायचं आहे. मग आता यासाठी काय करायचं, तर यासाठी बेस्ट आहे वायसीएम. वायसीएमचे पुस्तक जर पाहिलं तर त्या वायसीएमच्या पुस्तकामध्ये जो हा एक चॅप्टर आहे, एक चॅप्टर आहे बघा, वसाहतकालीन भारतीय अर्थव्यवस्था. तर त्या चॅप्टरमध्ये वायसीएमच्या पुस्तकामध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यालय जे आहे तर त्या मुक्त विद्यालयातलं तो एकच पार्ट आहे, तर त्या पार्टमधला हा ती जी शृंखला आहे, खंड जो आहे तो एकदा वाचून काढा. बस तेवढंच करून घ्या, बाकी काय करण्याची आवश्यकता मला नाही वाटत त्याच्यामध्ये अजून काय लागणार आहे, ठीक आहे. वायसीएम थोडंसं हाताशी करा. आता हिस्ट्रीचं काय होतं बघा, एक पुस्तक म्हटलं की प्रॉब्लेम होतोय, एका पुस्तकामध्ये सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळणारच नाही, हे लक्षात घ्या. आणि म्हणून तुम्हाला खूप सारे पुस्तकं वेगवेगळ्या टॉपिकसाठी अभ्यासावी लागतात. जसं की आता पाहिलं बिपिनचंद्र पुस्तक कोण वाचत असेल, बिपिनचंद्रांचं स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स, तर त्या पुस्तकामध्ये हा टॉपिकच नाही, लक्षात घ्या. कुठला की वसाहतकालीन भारतीय अर्थव्यवस्था हा टॉपिकच नाही आहे त्या पुस्तकामध्ये. त्यामुळं आपल्याला हा टॉपिक अभ्यासाचा असताना वायसीएम शोधावं लागतं, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाला जावं लागते, लक्षात घ्या. आणि त्यामुळे ते पुस्तक थोडंसं आपल्या हाताशी ठेवणं गरजेचं आहे. तैनाती फौज खालसा धोरण जनरली माहिती आहे सर्वांना. प्रश्न इथं विचारले जातात की खालसा धोरण कोणी आणलं, तैनाती फौजेचं धोरण कोणी आणलं, कोणती राज्य खालसा झाली, कोणती राज्य या ठिकाणी तैनाती फौजेच्या अंतर्गत आली, हे जनरली माहिती असतं. याला मी काही फारसं म्हणजे माहिती आहे, अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे, त्यामुळे खूप काही सांगण्यासारखं कारण नाही आहे इथं. कायदे जे आहेत लक्षात घ्या, कायद्याचा घटक एक इम्पॉर्टंट आहे. 1773 पासून ते 1853 पर्यंतचे कायदे. तर आता हा जो घटक आहे हा कंबाईनसाठी इम्पॉर्टंट आहे, राज्यसेवा पूर्वला पण इम्पॉर्टंट आहे. परंतु यामध्ये असे कायदे करून घ्या की ज्या कायद्यानं काहीतरी महत्त्वाची भूमिका घेतली, जसं सुप्रीम कोर्टाची स्थापना केली, जसं की कंपनीचा भ्रष्टाचार रोखला गेला, जसं की भारतीयांच्या तिजोरीतून ब्रिटिश लोकांची पेमेंट द्यायला सुरुवात केली,
युरोपियन लोकांना भारतामध्ये व्यापार करण्याची संधी या ठिकाणी मिळाली. ख्रिश्चन मिशनरांना भारतात परवानगी दिली गेली. गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल बनला. तर स्पर्धा परीक्षे तत्व आलं. तर ते कोणकोणत्या कायद्याने आलं, काय काय नेमकं आलं, मॅकॉलेची भूमिका नेमकी आहे, शिक्षणाचा झिरपचा सिद्धांत त्याने मांडला आणि त्या संदर्भामध्ये त्यानं मॅकॉले मिल्ड्स या ठिकाणी लिहिले. मग ते नेमकं काय आहे, तर कोणत्या कायद्यामध्ये त्या सगळ्या तरतुदी बनल्या गेल्या, बस तेवढे इम्पॉर्टंट गोष्टी या ठिकाणी पहा. खूप डीपमध्ये करण्याची आवश्यकता नाही. इथले कायदे मी परत सांगेल, इथले कायदे खूप डीपमध्ये करण्याची आवश्यकता नाही. जनरली हे माहिती असलं पाहिजे की काय काय नेमकं होतं. ठीक आहे, एक त्याचा बेनिफिट काय झाला, तोटा काय झाला, बस एवढं. किंवा कोणती नवीन इनिशिएटिव्ह, नवीन बॉडी कोणत्या कायद्याद्वारे आली, बस एवढं माहिती असलं काम भागून जाणार आहे. 1857चा विद्रोह आणि त्याचा परिणाम हा एक महत्त्वाचा घटक आहे. आणि हा घटक करत असताना कृपा करून महाराष्ट्राला स्किप करू नका. महाराष्ट्र खूप इम्पॉर्टंट आहे या टॉपिक अंतर्गत. 1857चा विद्रोह दिल्लीमध्ये काय झालं त्यापेक्षा मुंबईमध्ये कोणी उठाव केला, साताऱ्यामध्ये कोणी केला, जामखिंडीमध्ये कोणी केला, कोल्हापूरमध्ये कोणी केला, सावंतवाडीमध्ये कोणी केला, ते माहिती करणं गरजेचं आहे. तर तिथे प्रश्न विचारले जातात. महाराष्ट्र बेस ठेवून तुम्हाला 1857चा विद्रोह अभ्यासावा लागणार आहे आणि तो डिटेलमध्ये अभ्यासावा लागणार आहे. काय मी म्हणतोय मी, तो डिटेलमध्ये अभ्यासावा लागणार आहे 1857चा विद्रोह. कारण एक तर प्रश्न पूर्व परीक्षेला हमखास कंबाईनच्या पण, राज्यसेवा पूर्वच्या पण, मुख्यच्या पण असतो म्हणजे असतोच. त्यामुळे तो व्यवस्थितरित्या आपण इथे या ठिकाणी करणं गरजेचं आहे. पुढे आपण या ठिकाणी पाहूया या प्रकारे. त्यानंतर आपण पाहूया दुसरा घटक. आपण पाहतो 1857 पासून ते 1885 पर्यंत, म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना होईपर्यंतचा कालखंड. या कालखंडाला राष्ट्रवादाचा उदय या नावाने या ठिकाणी संबोधलं जातं. भारतीय राष्ट्रवादाचा उदय झाला 1857च्या विद्रोहानंतर, असं एक जनरली या ठिकाणी म्हटलं जाते. आता लक्षात घ्या, भारतीय राष्ट्रवादाचा उदय या घटकामधला सर्वात पहिला घटक अभ्यासायचा आहे तो म्हणजे राणीचा जाहीरनामा. राणीचा जाहीरनामा अभ्यासत असताना काय आपल्याला इथं अपेक्षित आहे ते व्यवस्थितरित्या या ठिकाणी समजावून घ्या. आता राणीचा जाहीरनामा, तुम्हाला त्या जाहीरनाम्यामध्ये काय नेमकं होतं हे एक घटक अभ्यासायचा आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या लोकांनी लक्षात ठेवा. बघा प्रश्न काय येतात, राणीच्या जाहीरनाम्यामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होता असा प्रश्न येतात आणि त्यामध्ये काय होतं हे लक्षात ठेवा. आणि याचबरोबर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, हा जाहीरनामा कोणी वाचून दाखवला, कोणी वाचला आणि त्याचबरोबर या ठिकाणी हा कुठे वाचला, हे नाव हे घटक या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि त्याची डेट काय होती, कोणत्या दिवशी कुठे वाचला, कोणी वाचला, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. हे कंबाईनसाठी ठीक आहे, कंबाईन पूर्वला वगैरे. पण राणीचा जाहीरनामा तुम्ही राज्यसेवेची तयारी करताय तर तुम्हाला हे प्रश्न विचारला जाणार नाही असं मला वाटतं की खालीलपैकी कोणत्या ठिकाणी राणीचा जाहीरनामा वाचून दाखवला, तर अलाहाबादमध्ये हे उत्तर आहे. तर असे प्रश्न नाही विचारले जाणार. 1 नोव्हेंबर 1858ची तारीख ती नाही विचारली जाणार. कॅनिंगचं नाव पण नाही अपेक्षित आहे. यामध्ये काय होतं ते विचारलं जाऊ शकतं राज्यसेवेला. ठीक आहे, राज्यसेवेला यामध्ये काय होतं ते विचारले जाऊ शकतात. तर ते करा. 1858चा कायदा आणि 1861चा कायदा इम्पॉर्टंट आहे, मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर हे दोन महत्त्वाचे कायदे डिटेलमध्ये करायचे बरं का. 1858 आणि 1861. 1858च्या कायद्याद्वारे कोणती बॉडी आली भारतामध्ये ते एक, आणि 1861च्या कायद्याचा आउटपुट काय नेमकं आहे. जसं की आता इन शॉर्टमध्ये आउटपुट काय, भारतीयांना कायदेमंडळामध्ये प्रवेश कोणत्या कायद्याद्वारे मिळाला 1861ला. इंडिया काउन्सिलची स्थापना कोणत्या कायद्याद्वारे या ठिकाणी झाली 1858. तर हे जे बेसिक जे इन्फॉर्मेशन आहे ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. महत्त्वाचे व्हॉइसरायची कारकीर्द हा एक घटक आपण विसरता कामा नये. व्हॉइसराय जे आहेत त्यांची कारकीर्द ती या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता कोणते व्हॉइसराय आपल्याला करावे लागणार आहेत ते लक्षात घ्या. जसं की आपण पाहू शकतो आधीचे जे होते ते गव्हर्नर जनरल होते, त्याच्या आधी बंगालचे गव्हर्नर जनरल होते, नंतर भारताचे गव्हर्नर जनरल आणि मग भारताचे व्हॉइसराय या ठिकाणी. तर कोणते व्हॉइसराय करायचे, काही विद्यार्थी सगळेच व्हॉइसराय करतात, चालेल काय हरकत नाही, सगळे व्हॉइसराय केले तरी चालेल. तुमच्याकडे लिस्ट असेल सगळे व्हॉइसरायची तर ती तुम्ही केली तर वेल अँड गुड. परंतु असे व्हॉइसराय की जे खूप जास्त नावाजलेले आहेत तर त्यांची माहिती तुम्हाला माहिती करून घेणं गरजेचं आहे. मग आता कोण कोण आहे त्यांची नावं बघा, मी तुम्हाला इथे सांगतो. एक तर रॉबर्ट क्लाइव्ह जो आहे, रॉबर्ट क्लाइव्ह तो थोडासा म्हणजे स्टार्टिंग पासून आपण करूया. रॉबर्ट क्लाइव्ह इम्पॉर्टंट आहे.
त्याचबरोबर वॉरेन हेस्टिंग जो आहे, तर वॉरेन हेस्टिंग हा एक इम्पॉर्टंट या ठिकाणी, त्याची डिटेलमध्ये माहिती या ठिकाणी जाणून घ्या, डिटेलमध्ये माहिती घ्या. त्याच नंतर वॉरेन हेस्टिंग नंतर तुम्हाला कॉर्नवॉलिस जो आहे, तर तो कॉर्नवॉलिस तो एक या ठिकाणी लक्षात ठेवायचा. ठीक आहे. त्याचबरोबर लॉर्ड वेलेस्ली जो आहे, लॉर्ड वेलेस्ली, तर तो एक आपण या ठिकाणी करा. याचबरोबर लॉर्ड हेस्टिंग जो आहे, तर लॉर्ड हेस्टिंग तर तो एक व्यवस्थित या ठिकाणी करा, म्हणजे डिटेलमध्ये करायचे. आता बघा, लॉर्ड हेस्टिंग एक झाला. त्यानंतर मग लॉर्ड एमहर्स्ट येतो त्याच्यामध्ये, परंतु आपण काय करू, विल्यम बेंटिंग जो आहे, तर तो विल्यम बेंटिंग डिटेलमध्ये या ठिकाणी करा. विल्यम बेंटिंग नंतर लॉर्ड डलहौसी जो आहे, तर लॉर्ड डलहौसी करा. त्याचबरोबर कॅनिंग एक या ठिकाणी करा. कॅनिंगच्या नंतर मग तुम्ही इथं लॉर्ड मेयो जो आहे, तर लॉर्ड मेयो या ठिकाणी करा डिटेल. त्यानंतर लिटन आहे, त्यानंतर रिपन या ठिकाणी आहे. आणि काँग्रेसची स्थापना जेव्हा या ठिकाणी झाली, तर त्यावेळेचा जो व्हॉइसरॉय या ठिकाणी होता, तर तो एक आपल्याला अभ्यासणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यानंतर कॅनिंग एक व्यवस्थित या ठिकाणी करून घ्या. कॅनिंग तो एक आपल्याला इम्पॉर्टंट आहे. कॅनिंगच्या नंतर मोर्ले, मिंटो जो आहे, मिंटो, मॉन्टेग्यू, चेम्सफर्ड मधला चेम्सफर्ड जो आहे. त्यानंतर पुढे लॉर्ड बर्कनहेड एक खूप इम्पॉर्टंट आहे, लॉर्ड बर्कनहेड. लॉर्ड विलिंग्टन जो आहे तो एक आहे. लिनलिथगो एक या ठिकाणी आणि माउंटबॅटन आहे. तर बस एवढे व्हॉइसरॉय या ठिकाणी करा. आता बघा काय होतं बघा, हे जे इम्पॉर्टंट व्हॉइसरॉयवर आपली पकड असली आणि आयोगाने जर समजा प्रश्न विचारला आणि तुम्हाला हे तर नक्कीच माहिती आहे की आपण जे इम्पॉर्टंट व्हॉइसरॉय गव्हर्नर जनरल अभ्यासले आहेत त्याच्याशी संबंध हा प्रश्न नाही, हे जेव्हा लक्षात येतं ना, तेव्हा मग तुमची नजर दुसऱ्या गव्हर्नर जनरल किंवा दुसऱ्या व्हॉइसरॉय किंवा दुसऱ्या पर्यायाकडे जाऊ शकते. त्यामुळं हे तर डिटेल माहिती पाहिजे, कोणत्या गव्हर्नर जनरल कोणत्या व्हॉइसरॉयच्या काळामध्ये काय घडलं. मग तो जो ग्रेटेस्ट व्हॉइसरॉय जो आहे, म्हणजे जो महान, म्हणजे जो महत्त्वाचा व्हॉइसरॉय आहे, तो आपण ऑलरेडी अभ्यासलेला आहे. मग त्याच्या संदर्भातच प्रश्न जनरली विचारतात. परंतु एखाद्या वेळेस असं येऊ शकतं, जसं की मेन्सला खास करून विचारलं जातं की एखाद्या वेळेस असा प्रश्न येऊ शकतो की 1824 साली कलकत्तामध्ये संस्कृत कॉलेजची स्थापना कोणी केली, असा प्रश्न येऊ शकतो. मग आता तुम्हाला हे लक्षात येतंय, 1824 विचारलेले, संस्कृत कॉलेज विचारलेले आणि विल्यम बेंटिंगची कारकीर्द 1828 पासून सुरू होते. मग याचं उत्तर विल्यम बेंटिंग नाही. लॉर्ड डलहौसी तर 1848 नंतर आहे, मग त्याचं पण नाही. मग लॉर्ड हेस्टिंग आहे का, मग लॉर्ड हेस्टिंगचं कारकीर्द काय, तर 1813 ते 1823 पर्यंतची त्याची कारकीर्द आहे. मग 1824 ला कोणतं आहे, मग पर्यायामध्ये लॉर्ड एमहर्स्ट आहे. मग एमहर्स्टचं नाव जरी माहीत नसलं, त्याची कारकीर्द जरी माहीत नसली, 4 पर्याय निगलेक्ट नक्कीच चुकीचे आहेत. मग राईट आन्सर काय, एमहर्स्ट आहे. हे तुम्ही इथपर्यंत जाऊ शकता. म्हणून मला हे सांगायचं आहे की व्हॉइसरॉय गव्हर्नर जनरलचं बर्डन घेण्यापेक्षा जे इम्पॉर्टंट आहे ते जे ग्रेटेस्ट आहे त्यांच्यावर या ठिकाणी काम करा, त्यांच्यावर डिटेलपणे काम करा. आता व्हॉइसरॉयच्या संदर्भात मला इन्फॉर्मेशन कुठं मिळेल, स्पेक्ट्रम पुस्तक आहे, UPSCचे विद्यार्थी जनरली या ठिकाणी अभ्यासतात. स्पेक्ट्रममध्ये व्हॉइसरॉयची यादी दिलेली आहे, त्याची झेरॉक्स काढा, 1-2 पानामध्ये आहे, ते वाचून घ्या. अदरवाईज गुगलवर जावा, थोडी मेहनत करा, गुगलवर व्हॉइसरॉयची लिस्टच मिळते, ती एक करा, ती लिस्ट झेरॉक्स काढून घ्या आणि जे मी तुम्हाला इथं इम्पॉर्टंट सांगितले ते टिक करत वाचून घ्या एकदा. ठीक आहे, बस एवढंच या ठिकाणी करा. पण पुढे जाऊ आपण. राष्ट्रीय चळवळ 1885 पासून ते 1920 पर्यंतचा भारत राष्ट्रीय चळवळ, स्वातंत्र्याची चळवळ, राज्यसेवा पूर्व परीक्षेला सर्वात जास्त प्रश्न या टॉपिकमधनं या ठिकाणी विचारले जातात. हा आणि गांधी युग याच्यातनं प्रश्न विचारले जातात. आता लक्षात घ्या, राष्ट्रीय चळवळ पाहायचा 1885 ते 1920 पर्यंतचा 2 घटक आहे, 1905 पर्यंत आणि 1920 पर्यंत. 1905 ते 1920 एक आहे मावळांची कारकीर्द, दुसरे आहे जहालांची कारकीर्द. ठीक आहे, तर मेन तर काय करा बघा, काँग्रेसची सारी अधिवेशनं आपल्याला इम्पॉर्टंट आहे. परंतु काँग्रेसच्या अधिवेशनं राज्यसेवा पूर्व परीक्षेला विचारलेत, कंबाईन पूर्व परीक्षेला पण विचारलेले आहेत. तर लक्षात घ्या, सर्वात पहिल्यांदा तर आपण काँग्रेसचं जे फर्स्ट सेशन जे झालं, पहिलं अधिवेशन जे झालं ते खूप इम्पॉर्टंट आहे, ते आपल्याला तोंडपाठ करायचं आहे. म्हणजे या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, पहिला फर्स्ट सेशन जे आहे या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, एक कोणाला करायचं होतं मात्र करता आलं नाही ते. त्याचबरोबर काँग्रेसच्या अधिवेशनाच्या काळातला काँग्रेसचं अधिवेशन जेव्हा झालं त्यावेळेस या ठिकाणी व्हॉइसरॉय या ठिकाणी कोण होता ते एक. त्याचबरोबर या काळामध्ये लॉर्ड डफरीन जो आहे तर तो. त्याचबरोबर या काळामध्ये काँग्रेसची स्थापना होण्याच्या आधी मुख्यतः जे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल, एकच मिनिट, हां,
आता हा इथं बाकीच्या गोष्टींवर मी या ठिकाणी चर्चा नाही केली म्हणून मी थोडंसं परत मागे आलो. व्हॉइस रायची चर्चा करून पुढे आपण गेलो. ठीक आहे. आता बघा काँग्रेस पूर्व राजकीय संघटना, आता हा एक घटक आपल्याला अभ्यासायचा आहे, काँग्रेस पूर्व राजकीय घटना. तर तो टॉपिक आपण नंतर पाहू, आधी हे करूया. आता काँग्रेस पूर्व राजकीय संघटना ज्या आहेत त्यावर प्रश्न विचारले जातात, लक्षात घ्या. मग इथं कुठल्या करायच्या आहेत, मुंबई बेस करायच्या, लक्षात घ्या. मुंबई बेस पूर्व परीक्षेला मुंबई बेस काँग्रेस पूर्व राजकीय संघटना करून घ्या. बाकीचं जास्त टेन्शन घेत बसू नका. मद्रासमधली कुठली संघटना स्थापन झाली बस तेवढं, म्हणजे बंगालमधली पहिली, मद्रासमधली पहिली, ती एवढं फक्त लक्षात ठेवा. बाकी तुम्ही या ठिकाणी काम करा. मुंबई बेस राजकीय संघटना, कंबाईनला पण राज्यसेवेला पण, पूर्वला पण तुम्ही मेन्सला तुम्हाला लंडन मधल्या पण विचारलेल्या आहेत. पूर्वला तुम्हाला महाराष्ट्र बेस ठेवायचा आहे, मुंबई बेस या ठिकाणी ठेवायचं आहे, लक्षात घ्या. आता पहा, जनरली सर्वांना माहिती असतं बॉम्बे असोसिएशन, पुन्हा सार्वजनिक सभा आणि त्याचबरोबर या ठिकाणी तुमचं बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन जनरली सर्वांना माहिती आहे. परंतु याच्याही आधी वसई असोसिएशन आहे, ठाणे असोसिएशन आहे, पुणे असोसिएशन आहे, ती व्यवस्थित करा. ते कोणी कोणी केलेलं आहे, त्यांनी कोणी कोणी स्थापना केली आणि त्यांचं काय नेमका उद्देश होता ते सगळं व्यवस्थित त्या ठिकाणी करून घ्या. ठीक आहे. तर तो व्यवस्थित करा. मुंबई बेस राजकीय संघटना, काँग्रेस पूर्व राजकीय संघटना. काँग्रेसची स्थापना आहे 1885. मी इथंच तुम्हाला सांगितलं की काँग्रेसची स्थापना होत असताना पहिलं सेशन मोस्ट इम्पॉर्टंट आहे. पहिलं सेशन जे आहे, फर्स्ट सेशन, हे खूप इम्पॉर्टंट आपल्याला पाहायला भेटतं. आता या पहिल्या सेशनमध्ये आपल्याला अभ्यासाचं काय काय आहे, तर या पहिल्या अधिवेशनाचा अध्यक्ष कोणाला करायचं होतं आणि झालं कोण, एक मुद्दा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, जो अध्यक्ष बनला त्या अध्यक्षानं जे 9 प्रस्ताव मांडले ते काय नेमके होते. 9 प्रस्ताव काय म्हणतोय लक्षात घ्या कार्यकर्ते हो, कारण काय आहे बरं का, हा शेवटचा तुमचा असं म्हणतात बरेचसे विद्यार्थी की ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न शेवटचा आहे आणि त्यामुळं त्यानंतर मी कंबाईन करणार, असं बऱ्याचशा लोकांचं म्हणणं आहे. पण माझं असं म्हणणं आहे ऑब्जेक्टिव्हपेक्षा डिस्क्रिप्टिव्ह हा त्याहीपेक्षा सोपा आहे. त्यावर नंतर आपण चर्चा करू, नंतर लेक्चर करू. आता आपण इथंच फक्त चर्चा करू. जर तुम्ही ठरवलं की हा माझा अंतिम प्रयत्न आहे तर तुमचे एफर्ट पण तशाच प्रकारचे असले पाहिजे. आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे की पूर्ववर भरपूर काम करा, भरपूर अभ्यास पूर्व परीक्षेचा या ठिकाणी करा, कारण मेन्सला तुम्हाला 8 महिने मिळत आहेत. त्यामुळे पूर्व आणि पूर्व एवढंच करा. बाकीचं जे काय आहे ना ते सगळं नंतर बघूया. पहिलं पूर्वचा अभ्यास करा. 9 आणि आयोगाने जरी 274 जागा दिल्या असल्या तरी त्या वाढणार आहेत, लक्षात घ्या. वाढत असतात दरवर्षी. त्यामुळं तुम्ही ते असं बिलकुल कोणी नर्वस होऊ नका. मला बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी फोन केले, सर एवढ्याच जागा आहे, कसं काय व्हायचं आमचं. काही होत नाही भाऊ, तुला एकच जागा पाहिजे, एकच जागासाठी काम कर, बाकीच्या जागांचा विचार कशाला करतो. ठीक आहे, आयोगाने 274 दिला, तुला एकच पाहिजे तर त्याच्यासाठी काम कर. हे टार्गेट ठेवून अभ्यास केलं तरच होणार आहे. बाकीचे आपल्या पुढे जातील हा विचारच करायचा नाही, मला जिंकायचंय हा एवढाच विचार आपल्यासमोर असला पाहिजे. तर 9 प्रस्ताव व्यवस्थित या ठिकाणी करून घ्या काँग्रेसचे. आणि त्या काँग्रेसच्या पहिल्या काँग्रेसच्या अधिवेशनाचा सारा वृत्तांत तो व्यवस्थित या ठिकाणी पाहून घ्या. काँग्रेसची महत्वाची अधिवेशनं 1885 पासून ते 1947 पर्यंतची अधिवेशनं. आता ही जी अधिवेशनं आहेत ना, मी सरळ सांगतो, पहिले 5 अधिवेशनं तोंडपाठ. त्या अधिवेशनाचा अध्यक्ष कोण होता, कोणत्या वर्षी झालं, कुठे झालं, त्याचं वैशिष्ट्य काय होतं, इम्पॉर्टन्स काय नेमकं या ठिकाणी राहिलं, कोणकोणते प्रस्ताव, कोणकोणते ठराव तिथे या ठिकाणी मांडले, महिला कधी सहभागी झाल्या, टिळक आले होते नव्हते, कोण कोण पहिल्या अधिवेशनात, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या अधिवेशनात उपस्थित होतं, ब्रिटिश इंडिया काउन्सिलची स्थापना झाली, काय नेमकं आहे हे सगळं डिटेल 5 एकदम डिटेलमध्ये करायचे. त्याच्यानंतर अशी अधिवेशनं करायची आहे की ज्या अधिवेशनावर काही महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत, अशी अधिवेशनं करायची आहेत. जसं की 1855चं पुणेचं अधिवेशन, महत्त्वाची घटना घडली, राष्ट्रीय सामाजिक परिषदेला दरवाजे काँग्रेसचे बंद केले गेले, इम्पॉर्टंट आहे 1895चं. म्हणजे अशी इम्पॉर्टंट अधिवेशनं तुम्हाला या ठिकाणी करायची आहेत. आता मी जर सगळं सांगणार नाही, काँग्रेसच्या अधिवेशनावर एक डिटेल लेक्चर्स तुम्हाला मी यूट्यूबवर आपल्या घेणार आहे. आणि आता तुम्ही यूट्यूब आपला कंटिन्यू हा चालत असणार आहे. तुमच्या मित्राला सांगा इथं या ठिकाणी जॉईन करायला, खतरनाक पद्धतीने तुमचं घेतो. जसं आधीच्या प्लॅटफॉर्मवर जसं मी
इन्स्टिट्यूटचं नाव नाही घेत, परंतु आधी जसं ज्या पद्धतीनं आपण लाईव्हमध्ये या ठिकाणी जायचो तशा प्रकारचे आता रेकॉर्डेड प्लस लाईव्ह असे काही लेक्चर्स तुम्हाला मी या ठिकाणी घेणार आहे. ठीक आहे, या सगळ्या सेशनच्या माध्यमातून. तर ती सगळी अधिवेशनावर एक लेक्चर्स मी तुम्हाला देईल, बस ते तोंडपाठ करून देईल तुम्हाला. रॅपिड फायर पण तुमच्या या ठिकाणी घेण्याचं प्लॅनिंग माझं आहे, ते सगळं आपण या ठिकाणी करूया. तर अधिवेशनं जिथं जिथं इम्पॉर्टंट घटना घडल्या त्या आपल्याला करायच्यात. येस, आता पाहतोय आपण राष्ट्रीय चळवळ 1895 ते 1920 सालची. आता हा जो घटक आहे ना, तर हा घटक गांधी युगाच्या आधीचा घटक आहे. जहाल मवाळ संघर्षाचा हा कालखंड या ठिकाणी पाहायला भेटतो. या कालखंडावर बऱ्याच वेळा आयोगानं प्रश्न विचारला. तर एक तरी प्रश्न इथं आहे म्हणजे आहे. पण आता इथं काय करायचं बघा. एक तर मवाळांची कारकीर्द 1885 पासून ते 1905 पर्यंत. मग या मवाळांच्या कारकिर्दीमध्ये निर्माण झालेला तो कायदा 1891चा कायदा, 1891-92चा कायदा, याचबरोबर या कालखंडामध्ये मवाळ काँग्रेसनी निर्माण केलेल्या विविध संघटना, काय म्हणतो बघा, मवाळ काँग्रेसने निर्माण केलेल्या संघटना. मग तुम्ही म्हणता कोणत्या संघटना केल्या, तर एक आहे ब्रिटिश इंडिया काउन्सिल किंवा ब्रिटिश इंडिया कमिटी जी आपण म्हणतो, ती एक स्थापन झाली, ब्रिटिशांनी केली, मात्र त्यामध्ये मावळांचा सहभाग या ठिकाणी होता. मावळ काँग्रेसच्या कोणकोणत्या पुढाऱ्यांनी भारतीय किंवा आर्थिक राष्ट्रवादाची भूमिका मांडली, त्यांचे ग्रंथ ते व्यवस्थित या ठिकाणी करा. मावळ काँग्रेस जे आहे, तर त्या मावळ काँग्रेसनी ज्या संघटना स्थापन केल्यामधली एक महत्त्वाची संघटना ती म्हणजे डेक्कन सभा. डेक्कन सभा इम्पॉर्टंट आहे. तर ती डेक्कन सभा कोण होता अध्यक्ष, कोण होते सेक्रेटरी, कोण होते संस्थापक, कोण सदस्य होते, ते सगळे या ठिकाणी नावं. गोपाळकृष्ण गोखले मोस्ट इम्पॉर्टंट आहे. गोपाळकृष्ण गोखलेंवर डिटेलपणे काम करा, त्यांच्यावर प्रश्न विचारले जात आहेत सध्याच्या कालखंडात. सध्याचा ट्रेंड तो आहे, गोपाळकृष्ण गोखलेंवर प्रश्न विचारले जातात, तर ते व्यवस्थित या ठिकाणी करा. ठीक आहे. आता बघा जहाल मवाळ संघर्ष. आता हे जे जहाल जे होते त्यांची भूमिका काय होती ते समजून घेण्याचा प्रयत्न आहे. आणि हे लक्षात घ्या, आता ते दिवस गेले बरं का, की इतिहास तोंडपाठ करायचा. इतिहास जेव्हा तुम्ही तोंडपाठ करायला लागता तेव्हा परीक्षेच्या वेळेस इतिहास विसरला जातो. इतिहास कधीच तोंडपाठ करायचा नसतो. इतिहासाच्या घटना लक्षात ठेवायच्या असतात, इतिहास तोंडपाठ होऊन जातो. काय म्हणतोय मी, इतिहासातली घटना आयडिओलॉजी लक्षात ठेवायची आहे. मावळांची आयडिओलॉजी काय, जहालांची आयडिओलॉजी काय, हे जेव्हा तुम्हाला कळतं तेव्हा त्यांच्या संघर्षाचं कारण समजतं आणि त्यावर आधारित प्रश्न तुमच्या या ठिकाणी सॉल्व्ह होऊन जातात. तर हे लक्षात घ्या. मग यामध्ये जहालांनी काय काय प्रयत्न केले मवाळांच्या ताब्यातून काँग्रेस काढण्यासाठी. जसं न्यू लँड्स फॉर ओल्ड लेखमालिका सुरू केली, ती कोणी केली, कोणी ते लिहिलं. किचकवध सुरू केलं. आखाडा आंदोलन या काळामध्ये सुरू करण्यात आली, कोणी केली, कोणी कोणी त्याच्यामध्ये सहभाग घेतला, तर ते सगळे. तर हे सगळ्या महत्त्वाचे इम्पॉर्टंट गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवा. बंगाल प्रांतामध्ये जसं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं शिवजयंती सुरू केली, सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. मग तिकडं बंगालमध्ये शिवजयंती कोणी सुरू केली, त्यांचं नाव काय आहे, महाराष्ट्रातले कोणते लोक बंगालमध्ये गेले, ते सगळे जहालमतवादी होते. पुढे तिथे जाऊन क्रांतिकारी चळवळीचं काम त्यांनी केलं, ते कोण कोण आहे, टिळकांचे सहकारी नेमके कोण आहे. लाल बाल पालमध्ये टिळक इम्पॉर्टंट आहे. मग त्यामध्ये टिळकांचे महाराष्ट्रातले सहकारी कोण कोण होते, तर त्यांची नावं या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि एकूणच यामध्ये टिळकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. लोकमान्य टिळकांची भूमिका आणि त्या भूमिकेशी संबंधित असणारी जी लोक आहेत ती थोडीशी माहिती करून घ्या बरं का, तिथे प्रश्न विचारले जातात. स्वदेशी चळवळ मावळांच्या हातातून या ठिकाणी काँग्रेसचं नेतृत्व जहालांनी कसं हिसकावून घेतलं, तर तो आहे स्वदेशी चळवळ. बंगालची फाळणी झाली नंतर स्वदेशी चळवळ त्याला अपोज करण्यासाठी. मग त्यामध्ये महाराष्ट्र बेस ठेवून आपल्याला अभ्यासावं लागणार आहे. नॅशनल लेवलला पण प्रश्न येतात, जसं की इंडियन ओरिएंटल आर्ट जे आहे, भारतीय प्राच्य कला केंद्र जे आहे, इंडियन सोसायटी ऑफ ओरिएंटल आर्ट नावाचं अवनींद्रनाथ टागोरांचं संघटना. त्याचबरोबर इकडे आपण पाहू शकतो बंगाल इन्स्टिट्यूट, बंगालमध्ये स्थापन झालेल्या विविध प्रकारच्या शिक्षण संस्था, तर राष्ट्रीय शिक्षण परिषद स्थापन झाल्या. तर त्या सगळ्या गोष्टी तर त्या तर कराच करा, परंतु त्याचबरोबर महाराष्ट्र बेस स्वदेशी चळवळीमध्ये महाराष्ट्राचं योगदान तर ते इम्पॉर्टंट आहे. आणि या काळातील वृत्तपत्र, स्वदेशी चळवळीतील वृत्तपत्र मोस्ट इम्पॉर्टंट आहे. खास करून महाराष्ट्रातले वृत्तपत्र ते तुम्हाला अभ्यासावे लागणार आहे. या काळामध्ये बघा काळ नावाचं वृत्तपत्र या ठिकाणी खूप जास्त प्रसिद्ध होतं. स्वराज्य नावाचं वृत्तपत्र जे आहे ते खूप जास्त या ठिकाणी प्रसिद्ध होतं. संध्या बंगालमधलं मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होतं. न्यू इंडिया, वंदे मातरम, युगांतर, तर ती तिकडची वृत्तपत्र खूप इम्पॉर्टंट आहे. तर त्याच्यावर थोडंसं या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे. आता याच काळामध्ये झाली मुस्लिम लीगची स्थापना. आपल्या सर्वांना माहिती आहे 1906ला ढाक्यामध्ये मुस्लिम लीगची स्थापना झाली, 30 डिसेंबर 1906.
आता मुस्लिम लीगच्या स्थापनेच्या माध्यमातून तुम्हाला काय अभ्यास करायचा लक्षात घ्या. मुस्लिम लीगच्या आधी कोणकोणत्या संघटना होत्या मुस्लिमांच्या, जसं की अलीगढ आंदोलनाशी संबंधित संघटना, त्या आपल्याला लिस्ट करणं गरजेचं आहे. जसं की मोहम्मदन सिव्हिल सर्व्हिस फंड, त्याचबरोबर मोहम्मदन एज्युकेशनल कॉन्फरन्स जी आहे, त्याचबरोबर भारतीय राजभक्त सभा जी एक आहे. तर त्या सगळ्या संघटना त्या आपल्याला माहिती करून घ्यायच्या आहेत. कोणत्या वर्षी कोणती संघटना स्थापन झाली, संस्थापक कोण आहे, बस एवढं लक्षात ठेवायचं. आणि मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या पार्श्वभूमीवर झालेली आहे, मुस्लिम कॉन्फिडरन्सीची स्थापना कोणी केलेली आहे आणि कोणत्या धर्तीवर मुस्लिम लीग स्थापन या ठिकाणी झालं, पहिले अध्यक्ष कोण बनले गेले हे, आणि त्याचे संस्थापक कोण होते, वकार उल मुल्क, मोहसिन उल मुल्क आणि सलीमुल्लाह, हे जे 3 लोक आहेत तर ते त्यांची नावं या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. वकार उल मुल्क, मोहसिन उल मुल्क आणि सलीमुल्लाह या तिघांची नावं विसरायचीच नाही, लक्षात घ्या. कारण प्रश्न इथे विचारला जातो. आणि लक्षात घ्या, प्रश्न असा येतो, खालीलपैकी कोणती व्यक्ती काँग्रेसचे कधीच अध्यक्ष बनले नाही, आणि 4 मुस्लिम लोकांची नावं असतात, 3 लोक बनले, 1 नाही. मग त्यामध्ये कधी कधी वकार उल मुल्क असतं, कधी कधी मोहसिन उल मुल्क असतो, कधी कधी विजोड शब्द ओळखा म्हणतात, आणि मग ह्या तिघांमध्ये अजून एखादं नाव या ठिकाणी ऍड केलं जातं. तर हे लक्षात ठेवा, ही 3 नावं लक्षात ठेवली की उत्तर बरोबर येतं. होम रूल मुवमेंट आहे बघा, होम रूल चळवळ. आता होम रूल चळवळीवर प्रश्न विचारले गेलेले आहेत, प्रश्न विचारले भविष्यात पण जाणार आहे. महत्त्वाची राष्ट्रीय चळवळ आहे होम रूल मुवमेंट. आता या होम रूल मुवमेंटमध्ये तुम्ही ॲनी बेझंटची होम रूल लीग, टिळकांची होम रूल लीग, त्यामध्ये सहभागी असणारे जे लोक होते, होम रूल मुवमेंटमध्ये होम रूलची वृत्तपत्र जी होती ॲनी बेझंटने सुरू केलेली, तर ती आपल्याला या काळामध्ये अभ्यासावी लागणार आहे. तर ते होम रूल चळवळ खूप इम्पॉर्टंट असणार आहे. आणि या माध्यमातून निर्माण झालेला जो लखनौ करार आहे ना, तो व्यवस्थित करा बरं का. लखनौ करारावर प्रश्न येतात, ते व्यवस्थित करा. कोण होतं त्यावेळेस काँग्रेसचे अध्यक्ष, असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. पुढे बघा क्रांतिकारी चळवळ. आता बघा इथं दिले 1832 पासून ते 1920 पर्यंतची. आता तुम्ही म्हणताल 1832 ला कोणी क्रांतिकारी चळवळ उभारली, तर तिथं आहे उमाजी नाईक. म्हणजे थोडंसं डीपमध्ये मागे आपण गेलोय, हे नक्की की वासुदेव बळवंत फडक्यांपासूनच खऱ्या अर्थाने क्रांतिकारी चळवळ उभी राहिली, हे नक्की. परंतु त्यांनी ज्यांच्याकडनं प्रेरणा घेतली त्यांना भारतीय इतिहासकारांनी डावललेले, लक्षात घ्या. आपल्याला इतिहासकार नाही म्हणायचं, परंतु आपल्याला परीक्षेमध्ये तिथे प्रश्न विचारले गेले तर काय करणार. म्हणून मग उमाजी नाईक, रघुजी भांगरे, वासुदेव बळवंत फडके आणि मग पुढे क्रांतिकारी चळवळ काम करायचंय. मग उमाजी नायकांना विसरून चालणार नाहीये, प्रश्न येऊ शकतात, लक्षात घ्या. आपण करताना उमाजी नायकांपासून अभ्यासायचं, रघुजी भांगरांपासून अभ्यासायचं, वासुदेव बळवंत फडके आणि मग बाकीच्या ज्या आपल्या संघटना आहेत त्या आपल्याला अभ्यासायच्या आहेत. आता बघा या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण क्रांतिकारी चळवळीमध्ये अभ्यास असताना आत्ता सध्याच्या काळामध्ये व्यायामशाळा मंडळांवर प्रश्न विचारले जात आहेत. व्यायामशाळा मंडळ, तर ती व्यायामशाळा मंडळ ती व्यवस्थित या ठिकाणी करा. नागपूरमध्ये, वर्ध्यामध्ये, कोल्हापूरमध्ये, पुण्यामध्ये असणारी व्यायामशाळा मंडळं आणि त्यांच्या माध्यमातून निर्माण झालेल्या क्रांतिकारी चळवळीमध्ये कुठलाच ऑप्शन नाही आहे. महाराष्ट्र बेस ठेवूनच तुम्हाला अभ्यास करायचा आहे हे नक्की आहे. परंतु भारतावर पण, भारतातल्या क्रांतिकारी चळवळीवर आणि भारताच्या बाहेरचा असणाऱ्या क्रांतिकारी चळवळीवर पण आयोगाने प्रश्न विचारले. सध्या विष्णू गणेश पिंगळ्यांवर बऱ्याच वेळा प्रश्न या ठिकाणी विचारला जातो. गणेश विष्णू पिंगळे जे आहेत त्यांच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. पिंगळ्यांवर आलेले सध्याच्या याच्यामध्ये. तर पिंगळे तर आहेच आहे, परंतु विदेशामध्ये जे स्थापन झाल्या संघटना, गदर आंदोलन, ते पण आपल्याला अभ्यासायचं आहे या सगळ्याच्या. तर क्रांतिकारी चळवळ मी तर म्हटलं डिटेलमध्ये या ठिकाणी अभ्यासा. कोणतंही पुस्तक घ्या, त्या पुस्तकामध्ये क्रांतिकारी चळवळ डिटेलमध्ये दिलेली आहे. ठीक आहे, ते व्यवस्थित या ठिकाणी करून घ्या. क्रांतिकारी चळवळीमध्ये असे क्रांतिकारी करा की जे क्रांतिकारी बंगालमध्ये गेले आणि बंगालमध्ये जाऊन त्यांनी चळवळी चालवल्या. महाराष्ट्रातले क्रांतिकारी जे बंगालमध्ये गेले आणि बंगालमध्ये क्रांतिकारी चळवळीचं काम केलं. महाराष्ट्रातले क्रांतिकारी जे या ठिकाणी विदेशामध्ये गेले आणि विदेशात त्यांनी या ठिकाणी क्रांतिकारी चळवळी चालवल्या. पीर खान या नावानं अमेरिकेमध्ये काम करणारे, त्याच्यावर प्रश्न विचारला जातो. त्याचबरोबर हे पिंगळे जे आहे त्या पिंगळ्यांवर या ठिकाणी प्रश्न विचारला जातो. तर अशी व्यक्ती जी महाराष्ट्रातली आहे, पन्हाळकर गेले बघा तिथं बंगालमध्ये, तिथं क्रांतिकारी चळवळीचं काम केलं, तर त्यांच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. महाराष्ट्रातली व्यक्ती बंगालमध्ये गेलेली, महाराष्ट्रातली व्यक्ती त्यांनी महाराष्ट्रातच विविध ठिकाणी केलेले बंड, आणि महाराष्ट्रातले व्यक्ती जे विदेशामध्ये गेलेले आहेत.
तर या प्रकारे आपल्याला अभ्यासायचं आहे. ठीक आहे, हे तर नक्की माहिती आहे सर्वांना की या तिन्ही प्रकारच्या क्रांतिकारी चळवळींना टिळकांचा मोठ्या प्रमाणात सपोर्ट राहिलेला आहे. महाराष्ट्रातले लोक जे बंगालमध्ये जायचे त्यांना टिळक सपोर्ट करायचे, महाराष्ट्रातले लोक जे विदेशात जायचे क्रांतिकारी चळवळीसाठी त्यांना टिळक सहकार्य करायचे, आणि महाराष्ट्रातले त्या कर्तच या ठिकाणी होते, हे लक्षात घ्या. त्यामुळं क्रांतिकारी चळवळीचा हा घटक खूप इम्पॉर्टंट आहे. अभिनव भारतवर प्रश्न बराच वेळा विचारलेले आहेत. ठीक आहे, तर आर्य बांधव समाज क्लब जो आहे त्याच्यावर बरेचसे प्रश्न विचारतात, ते व्यवस्थित या ठिकाणी करून घ्यायचं. क्रांतिकारी चळवळीला तुम्हाला असं म्हणता येणार नाही की हा टॉपिक नाही येणार, याला सगळं करा व्यवस्थित. गांधीजींचं भारतात आगमन आणि गांधीजींच्या सुरुवातीच्या चळवळी, बस क्रोनॉलॉजी लक्षात ठेवा. आधी कुठलं झालं, नंतर कोणतं झालं, आणि कोणतं आंदोलन कोणाशी संबंधित राहिलं, आणि त्या आंदोलनामध्ये गांधींनी काय भूमिका घेतली. जसं की कोणत्या आंदोलनामध्ये गांधींनी आमरण उपोषण पहिल्यांदा केलं, किंवा कोणतं आंदोलन निळीच्या 3 कठ्या पद्धतीचं आंदोलन म्हटलं जातं. तर असे प्रश्न छोटे मोठे विचारले जातात बरं का. तर ते हे करा, आगमन झालं आणि त्यानंतर सुरुवातीची आंदोलनं, आणि मग कायदे आहे. इथे लक्षात घ्या कायदे. तर कायदे हे खूप इम्पॉर्टंट आहेत. 2 1909, 1935 हे 3 कायदे तर खूपच इम्पॉर्टंट आहे. 35चा कायदा त्यातल्या त्यात खूप जास्त इम्पॉर्टंट, पूर्व परीक्षेला त्याचं वेटेज खूप जास्त आहे. 1919 आणि 1935 खूप इम्पॉर्टंट आहे. जिथं पण तुम्हाला मिळतं सगळ्या पुस्तकामध्ये ते कायद्यांचे नोट्स तुम्हाला उपलब्ध आहेत. असं नाही आहे की सर आमच्याकडे नोट्स नाही आहेत, सगळीकडे आहेत. सगळ्या पुस्तकांमध्ये ते कायदे डिटेलमध्ये दिले आहेत. ते कायदे डिटेल करा. 1919 1935 इम्पॉर्टंट आहे. पुढे बघा 1920 ते 1935. आता बघा हा जो कालखंड आहे, तर हा कालखंड महत्त्वाचा कालखंड या ठिकाणी मानला जातो. या कालखंडामध्ये प्रश्न विचारले जातात खतरनाक पद्धतीचे. मग खिलाफत चळवळ, कारण हा जो कालखंड आहे ना, तर या कालखंडाला 100 वर्ष पूर्ण होत आहे. 100 इयर्स म्हणजे चाललेलं आहे सध्या आपण. त्यामुळे इथे काही पण प्रश्न येऊ शकतात. 100 वर्षाच्या आधीचे काही येऊ शकतात, जसं की 97-98 वर्ष पूर्ण झाले, किंवा 104 वर्ष पूर्ण झाले, असे पण येऊ शकतात. म्हणजे 100 म्हणजे 100च नाही. ठीक आहे, तर थोडंसं पुढचं सायमन कमिशन विचारलं जाऊ शकतं, ते व्यवस्थित करा. तर खिलाफत हे असहकार चळवळ आहे. स्वराज्य पक्ष, तर मी म्हणेल या वर्षीच्या पेपरमध्ये स्वराज्य पक्ष मिळेल तुम्हाला पाहायला, सायमन कमिशन पाहायला मिळेल. ठीक आहे, सायमन कमिशन, स्वराज्य पक्ष या काळामध्ये तुम्हाला या ठिकाणी जरूर पाहायला मिळेल, याच्यावरचे प्रश्न. पुढे बघा सविनय कायदेभंग आहे. महाराष्ट्र बेस ठेवायचं. महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे सविनय कायदेभंग चळवळीचं कार्य या ठिकाणी राहिलेलं आहे, हे ते पहा. पूर्व परीक्षेला बघा लक्षात घ्या, पूर्व परीक्षेला खूप काही डीपमध्ये नाही विचारत, नाही. परंतु मॉडर्न इंडिया जेव्हा या ठिकाणी लागतो ना, तर तेव्हा मॉडर्न इंडियामध्ये एखाद दुसरा प्रश्न असा असतो की ज्याची उत्तरं एक्सपर्टला पण देता येणं कठीण जातं, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे ते कठीण प्रश्न हँडल तेव्हाच करायची जेव्हा सोपे प्रश्न आपले इझिली सॉल्व्ह झालेले आहेत. नाही तर काय होतं बरं का, की सोपेच प्रश्न चुकतात, मग हे कठीण कसं काय जमणार आहे. स्किप केलं तरी चालेल, नाही स्किप केलं तर ॲटलिस्ट तुम्ही अटेम्प्ट करायचा प्रयत्न केला तरी ते इलिमिनेशन मेथड लावूनच हे करा. आणि सतसत विवेक बुद्धी जागृत ठेवून या ठिकाणी करा. उगाच फालतूचा कॅस लावण्यामध्ये मार्क घालवत बसू नका. आणि मी हेच सांगाल तुम्हाला, आताचा पेपर हा इंचाची लढाई आहे, लक्षात घ्या. पॉईंटची लढाई आहे. आणि म्हणून मग तुम्ही मायनसमध्ये जाणार नाही याची काळजी घ्या. आपले मार्क निगेटिव्हमध्ये जाणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. त्या म्हणजे जे येतात तीच उत्तर सॉल्व्ह करा आधी, नंतरच घ्यायची का नाही ते नंतर वेळ मिळतो बराचसा, त्याच्यामध्ये तुम्ही ठरवा. सविनय कायदेभंग चळवळ महाराष्ट्र बेस इथे या ठिकाणी ठेवायचा आहे. कंबाईंडला पण राज्यसभेला पण महाराष्ट्र बेसच या ठिकाणी ठेवायचा आहे. महाराष्ट्रामध्ये काय काय घडलं, जसं की धरसानामध्ये काय काय झालं, या त्याचबरोबर इकडं तुमच्या महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणी जे काही आंदोलनं झाली, तर त्या आंदोलनामध्ये काय काय, दहीहंडी सत्याग्रह झाला, शिराळा सत्याग्रह या ठिकाणी झाला, पुण्यामध्ये काय नेमकं परिस्थिती होती, कुलाब्यामध्ये काय नेमकी परिस्थिती या ठिकाणी राहिली, नागपूरची परिस्थिती काय नेमकी होती, तर ते सगळं डिटेल्समध्ये आपल्याला माहिती पाहिजे. कुठे कुठे सत्याग्रह झाले, त्याचं नेतृत्व कोणी कोणी केलेलं आहे. आणि पत्रकार आलते विदेशी, त्यांच्यावर एकदा येऊन गेला, आता परत काही येईल असं वाटत नाही. वेब मिलरवर आलता आणि तो दुसरा एक जण होता त्याच्यावर आलता, परत तसं काय येणार नाही, टेन्शन घेऊ नका. एक नॉर्मली या ठिकाणी वाचून घ्या. महाराष्ट्र बेस, गोलमेज परिषद, पुणे करार. पुणे करार जो आहे, पुणे करारावर सातत्यानं प्रश्न आलेले आहेत, माहिती आहे पुणे करार.
एकदा काय करा, पुणे करारामधली तत्व काय होती ती एकदा पाहून घ्या. काय काय मिळालं, काय काय गमावलं ते थोडंसं या ठिकाणी लक्षात ठेवा. पुणे करार कोणाकोणामध्ये झाला हे आता लहान पोराला पण माहिती आहे, शाळेत न जाणाऱ्या पोराला माहिती आहे. गांधी आंबेडकर करार म्हटलं जातं पुणे कराराला, हे माहिती आहे. कोणी सही केला सर्वांना माहिती आहे. पेनाच्या आतला बदल कोणी केली सर्वांना माहिती आहे. काय ती पुणे कराराची तारीख आहे सर्वांना माहिती आहे. असे प्रश्न नाही विचारला जाणार. प्रश्न विचारला जाईल पुणे करारामध्ये अस्पृश्यांना काय मिळालं आणि काय गमावलं ते लक्षात घ्या. ते आपल्याला अभ्यासायचं आहे. गोलमेज परिषद जे आहेत, तिन्ही गोलमेज परिषदेमध्ये कोणकोणते प्रतिनिधी सहभागी झाले होते ते थोडंसं या ठिकाणी लक्षात घ्या. काँग्रेस दुसराच गोलमेज परिषद झालेली होती, त्याचं काही इम्पॉर्टंट नाही. परंतु ती गोलमेज परिषद जी झाल्या 3, तर त्याच्या इम्पॉर्टन्स काय होते, पहिलीचं काय, अध्यक्ष कोण होते, किती सदस्य उपस्थित होते, कोणाचे प्रतिनिधी कोण गेलते, कामगारांचे प्रतिनिधी कोण गेलते, तर ते थोडंसं या ठिकाणी लक्षात घ्या. आता हाच कालखंड तुम्हाला चळवळींचा पण कालखंड या ठिकाणी मांडला जातो. ठीक आहे, म्हणजे या काळामध्ये विविध प्रकारच्या चळवळी या ठिकाणी होत्या. म्हणजे यामध्ये दलित चळवळ, आंबेडकर पूर्व दलित चळवळ ती व्यवस्थित करायची. आंबेडकर पूर्व दलित चळवळ, गोपाळबाबा बलंकर, किसन फागू बनसोडे आणि त्याचबरोबर शिवराम जानबा कांबळे खटाखटमध्ये करायची, एकदम कट टू कट करायची. आणि याच सोबत बाबासाहेब आंबेडकरांच्या अधिपत्याखालची दलित चळवळ, जिला आता 100 वर्षाचा कालखंड पूर्ण होत आहे. म्हणजे 2024ला तुम्ही पेपर देता, बाबासाहेबांची संघटना त्या काळामध्ये स्थापन झाली होती, बहिष्कृत हितकाणी सभा. त्यामुळे बहिष्कृत हितकाणी सभेचा 100वा वर्धापन दिन तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता. तर तो व्यवस्थित या ठिकाणी पाहून घ्या. ठीक आहे, तर त्याच्यावर प्रश्न आयोग या ठिकाणी विचारू शकतो. त्याचबरोबर याच काळामध्ये राष्ट्रीय स्वयंसंघाची पण स्थापना आहे आणि याच काळामध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया 1920ला स्थापन झाली. परंतु ताशकंदमध्ये, मात्र भारतामध्ये त्याचं अधिवेशन भरलेलं होतं ऑल इंडिया कम्युनिस्ट पार्टीचं, ते 1924-25च आहे. त्यामुळे ते 3 संघटना, बहिष्कृत हितकाणी सभा, RSS आणि त्याचबरोबर या ठिकाणी कम्युनिस्ट पार्टी, तर त्या ज्या आहेत ना, त्या तिघांवर बारीक सारीक गोष्टी या ठिकाणी पाहून घ्या. कधी खजिनदार विचारतील, कधी सेक्रेटरी विचारतील, कधी अध्यक्ष विचारतील. बहिष्कृत हितकाणी सभेची कार्यकारिणी वाचून जावा. ती कार्यकारिणी बिना वाचता कोणी परीक्षेला जाऊ नका, माझं हे म्हणणं आहे. ते व्यवस्थितरित्या करा. RSSचं अधिवेशन व्यवस्थित पाहून घ्या, कुठे कुठे अधिवेशनं झाली, 24 नंतरची, हेगडेवारांची नंतरच्या पुढे कुठे कुठे अधिवेशन झाली, ती व्यवस्थित करा. ते सत्यभक्त जे होते, डॉक्टर सत्यभक्त, त्यांच्या नेतृत्वाखाली कानपूरमध्ये सभा झाली होती कम्युनिस्टांची, ती काय आहे ते पहा. कम्युनिस्टांच्या संघटना काय आहेत त्या व्यवस्थित या ठिकाणी पाहून घ्या. तर तिथे प्रश्न विचारले जाणार आहेत बरं का. पुढे बघा, आदिवासी चळवळ आहे. आदिवासी चळवळीमध्ये तंट्या भिल्लावर प्रश्न विचारले गेले, आपल्या बिरसा मुंडावर प्रश्न विचारले गेले. तर गांधी युगातील जी काही आदिवासी चळवळ आहे, अल्लुरी सीताराम रज्जू वगैरे वगैरे, त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि ब्राह्मणेतर चळवळ, मग ब्राह्मणेतर चळवळीचं आयडिओलॉजी काय नेमकी होती, जस्टिस पार्टी व्यवस्थित करून जावा. जस्टिस पार्टी, डेक्कन परिषदेवर आलता प्रश्न, डेक्कन समाज, डेक्कन रयत समाजावर प्रश्न आलता. जस्टिस पार्टी आंदोलन ते व्यवस्थित या ठिकाणी करून घ्या. आणि या ब्राह्मणेतर चळवळीमध्ये जे ते जवळकरांचं जे योगदान आहे, जे ते जवळकरांचं कारकिर्दी, ती व्यवस्थित या ठिकाणी करून घ्या. जे ते जवळकरांवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. सत्यशोध की जलसे याच्यावर एकदा प्रश्न आलते, तर जे ते जवळकरांची चळवळ ती काय नेमकी आहे ती एकदा व्यवस्थित या ठिकाणी पाहून घ्या. कामगार चळवळ आहे, कामगार चळवळीत कामगार हितवर्धक सभा एक व्यवस्थित आहे, तर ती व्यवस्थित करून घ्या. कामगार हितवर्धक सभा, कारण त्याच्याशी संबंधित प्रश्न यायला लागतात. नारायण मेघाजी लोखंडे यांच्याबद्दल सर्वांना डिटेल माहिती आहे, परंतु त्याच्यानंतर कामगार चळवळीचं काय झालं हे माहीत नाही, तर ते लक्षात घ्या. मग कामगार हितवर्धक सभा इम्पॉर्टंट आहे, सोशल सर्व्हिस लीग इम्पॉर्टंट आहे, मुंबई कामगार सभा ती इम्पॉर्टंट या ठिकाणी आहे. त्यानंतर ट्रेड युनियन जे आहे, आयटक आहे, इंटक आहे, तर त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी लक्षात घ्यावा. तर ट्रेड युनियन पण खूप इम्पॉर्टंट आहे. साम्यवाद, जसं मी तुम्हाला सांगितलं, साम्यवाद, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची स्थापना, संस्थापक कोण आहे, काय काय त्या संबंधित इम्पॉर्टंट गोष्टी. समाजवादी चळवळ जी आहे, समाजवाद जयप्रकाश नारायणच्या नेतृत्वाखाली जी चळवळ सुरू झाली ती आपल्याला करायची. क्रांतिकारी चळवळ भगतसिंगच्या नेतृत्वाखालची, ही परत एकदा आपल्याला अभ्यासावी लागते. तर वरवर एकदा वाचून घ्या. याच्या आधीची जी चळवळ होती ती खूप इम्पॉर्टंट होती, महाराष्ट्र बेस असणारी. त्यानंतर 1920 ते 1940च्या दरम्यानची जी क्रांतिकारी चळवळ एक ओघमपणे पाहून घ्या. तुम्ही बिपिन चंद्र वाचलं तर त्यातनं तुमचं काम भागून जाईल. आणि 35चा कायदा खूप इम्पॉर्टंट आहे, याच्यावर डिटेलमध्ये काम करा.
डिटेलमध्ये काम करायचं 35चा कायदा. शेवटी आपण या ठिकाणी जाऊया शेवटच्या घटकामध्ये 1935 नंतरचा जो भारत आहे 47 पर्यंत. मग ज्याच्यामध्ये काँग्रेस समाजवादी पक्ष, कोण कोण संस्थापक आहे, फाउंडर, 1937च्या निवडणुका, कोणकोणत्या ठिकाणी काँग्रेसला यश मिळालेलं आहे ते पाहायचं. दुसरं महायुद्ध, वैयक्तिक सत्याग्रह, नॉट इतका इम्पॉर्टंट, परंतु पाहून घ्या काय त्याचं थीम काय होती. म्हणजे हे तर माहिती प्रत्येकाला कोण कोण पहिले, दुसरे, तिसरे, चौथे याच्यात नाही प्रश्न येणार, पण वैयक्तिक सत्याग्रहाची थीम काय नेमकी होती. चलो दिल्ली या प्रकारची घोषणा कोणत्या आंदोलनामध्ये दिली गेली किंवा कोणत्या आंदोलन चलो दिल्ली आंदोलन या नावाने पण संबोधलं गेलं. तर ते वैयक्तिक सत्याग्रहाची थीम जी म्हणतो मी ती व्यवस्थित त्या ठिकाणी करा. ऑगस्ट ऑफर ख्रिप्स मिशन ते एक करायचं. चलेजा चळवळ, आता बऱ्यापैकी चलेजा चळवळ माहिती आहे सर्वांना. महाराष्ट्र बेस इथं पण या ठिकाणी ठेवायचं. चलेजा चळवळीमध्ये महाराष्ट्रात कुठे कुठे काय काय घटना घडलेल्या आहेत. मेन्सला खास करून इथे प्रश्न असतात, पूर्वला कमी असतात, परंतु ख्रिप्स मिशन, वेव्हेल परिषद, बाउंड बॅटन मिशन, त्या सगळ्या गोष्टी प्रश्न येतात बरं का. सुभाष बाबू आझाद हिंद सेना एकदा पाहून घ्या. आझाद हिंद सेनेमध्ये जे कोण लोक या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात की ब्रिगेडियर्स किंवा जे काय ब्रिगेड स्थापन झाले होते, कोणाच्या नेतृत्वाखाली कोणती ब्रिगेड, कोणाच्या नेतृत्वाखाली कोणती ब्रिगेड स्थापन झाली होती, तो टॉपिक आपल्याला इथं अभ्यासणं खूप जास्त गरजेचं आहे. संवैधानिक वाटाघाटी हा एक महत्त्वाचा आहे. सांप्रदायिक विकास, हिंदू मुस्लिम शीख सांप्रदायिकता, त्याच्यावर प्रश्न येत आहेत. हिंदू मुस्लिम शीख सांप्रदायिकता, तर त्याच्यावर प्रश्न येतात. मग त्या संघटना ज्या होत्या त्या संघटना थोड्याशा आपल्याला अभ्यासाव्या लागणार आहेत. हिंदूंच्या संघटना ज्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपण हिंदू महासभा म्हणू शकतो, RSS या ठिकाणी म्हणू शकतो. तर गुगलवर जावा, त्यांच्या अधिवेशन पाहून घ्या. हिंदू महासभेची अधिवेशनं कुठं झाली, RSSची अधिवेशनं कुठे कुठे झाले, काय काय झालं त्यातलं गुगलवर जेवढी माहिती मिळेल बस तेवढी बेस्ट ठेवा. मुस्लिम मध्ये टू नेशन थिअरी आपल्या सर्वांना माहिती आहे, जनरली माहिती असतं. डायरेक्ट ॲक्शन प्लॅन. शिखांमध्ये सांप्रदायिकवाद हा तसं पाहिलं तर नंतर या ठिकाणी आहे, परंतु शिखांमध्ये पण त्या काळामध्ये 1946 दरम्यान भूमिका घेतली होती की जर का धर्माच्या आधारावर 2 राष्ट्र बनत असतील तर आमचं पण एक स्वतंत्र राष्ट्र असावं, ही भूमिका शिखांच्या वतीनं मांडली गेली होती. त्यामुळे त्याच्यामध्ये मी घेतलेलं आहे. आणि मग भारताचं स्वातंत्र्य अथवा भारताची फाळणी, तर हा एक शेवटचा घटक तुम्हाला या ठिकाणी अभ्यासायला या ठिकाणी मिळतो, भारताची फाळणी. आता अत्यंत कमी शब्दामध्ये शेवटच्या टॉपिकवर बोलत, महाराष्ट्राचे समाजसुधारक हा महत्त्वाचे घटक आहे. महाराष्ट्राचे समाजसुधारक, तर या घटकावर आयोग सातत्यानं प्रश्न विचारत आहे. मग कोणते समाजसुधारक इम्पॉर्टंट आहे त्याच्यावर बरेचसे विद्यार्थी कन्फ्यूज होत आहेत. आणि आयोग तुम्ही जे समाजसुधारक करतात त्याच्या पलीकडच्या समाजसुधारकांवर प्रश्न विचारत असतं. तर एक ढोबळ मानानं आपण दलित चळवळीतले समाजसुधारक, स्त्रीवादी चळवळीतले समाजसुधारक आणि ब्राह्मणाच्या चळवळीतले समाजसुधारक हे करणं गरजेचं आहे. तेवढं फक्त मी या ठिकाणी सांगेन. मग दलित चळवळीतल्या समाजसुधारकांमध्ये विठ्ठलरामजी शिंदे मोस्ट इम्पॉर्टंट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मोस्ट इम्पॉर्टंट, महात्मा ज्योतिराव फुले मोस्ट इम्पॉर्टंट, त्याचबरोबर किसन फागू बनसोडे, गोपाळ बाबा वलंकर, शिवराम जन्मा कांबळे हे खूप इम्पॉर्टंट आहे. ब्राह्मण चळवळीमध्ये छत्रपती शाहूजी राजे जे आहे, शाहू महाराज ते व्यवस्थित या ठिकाणी करा. कर्मवीर भाऊराव पाटील जे आहे ते व्यवस्थित करा. पंजाबराव देशमुख जे आहे, पंजाबराव देशमुखांवर प्रश्न येईल बघा, तर ते व्यवस्थित या ठिकाणी करून घ्या. त्याचबरोबर तुम्ही यानंतर पाहू शकता याच्या आधीचे जे समाजसुधारक म्हणजे अगदी सुरुवातीचे जे समाजसुधारक आहे त्याच्यामध्ये कर्वे एक महत्त्वाचे समाजसुधारक आहे, धोंडो केशव कर्वे, त्यांचा मुलगा रधो कर्वे जे आहे त्यांच्यावर एकदा व्यवस्थित या ठिकाणी करा. महिला सुधारकांमध्ये सावित्रीबाई, पंडित रमाबाई, तर त्या 2-3 महत्त्वाच्या सुधारक आणि त्यांचे आत्मचरित्र जे आहे ती व्यवस्थित एकदा पाहून घ्या. त्यांचे आत्मचरित्र जे आहे ती पाहून घ्या. मग बाकी मग तुम्हाला हे करावं लागेल, सार्वजनिक काका गावात जोशी एक करावं लागेल, त्याचबरोबर आगरकर जे आहे ते करावं लागेल. फक्त काय होतं की खूप जास्त वाहत जाऊ नका समाजसुधारकांमध्ये. मी काय म्हणतो बघा, समाजसुधारकांमध्ये जास्त वाहत जाऊ नका. कारण काय होतं की आपल्याला असं वाटतं की मॉडर्न इंडिया आणि महाराष्ट्र करायचं म्हणजे फक्त समाजसुधारक करायचं, असं नाही आहे. महाराष्ट्र करायचा म्हणजे समाजसुधारक नाही आहे. समाजसुधारक एक विशिष्ट घटक आहे मॉडर्न इंडियामधला किंवा महाराष्ट्रातला, तो एक विशिष्ट घटक आहे. तर त्या घटकावर अभ्यास करायचा. 3 ते 4 प्रश्न आहेत
एक 4 पकडूया आपण. 4 प्रश्न समाज सुधारकांवर आहे. परंतु तुम्ही स्वातंत्र्याची चळवळ अभ्यासत असताना त्याच्यामध्ये या समाज सुधारकांचा रोल येतो. तर तो व्यवस्थित पहा आणि ते व्यक्ती म्हणजे ज्याला आपण पर्सनॅलिटी कल्ट म्हणतो, तर त्या अनुषंगाने समाज सुधारकांवर प्रश्न येत असतो. तर जेवढी समाज सुधारक सांगितली, खास करून स्त्रीवादी संघटनेत, स्त्रीवादी चळवळीतली, दलित चळवळीतली, ब्राह्मण चळवळीतली, तर ती समाज सुधारक त्या ठिकाणी आपल्याला अभ्यासावी लागणार आहेत. या पद्धतीने मित्रांनो अभ्यासाचं एक मॉडेल या ठिकाणी तयार करा. राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी एन्शियंट मिडिवल या जानेवारी महिन्यामध्ये संपून टाकायचं, आपल्याला काही विषय ठेवायचा नाही. आणि मग त्यानंतर फेब्रुवारीमध्ये मॉडर्न इंडियाला सुरुवात करा. मॉडर्न इंडियामध्ये असा अभ्यास करा जो कंबाईनला आणि त्याचबरोबर राज्यसेवा पूर्वला उपयुक्त आहे. अशाच घटकांचा अभ्यास आपल्याला जास्तीत जास्त करणं गरजेचं आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवा. अशी आशा आहे की तुम्हाला हे सगळं समजलं असेल. बॅच आहे आपली इतिहास बेसिक फाउंडेशन बॅच किंवा बेसिक टू ॲडव्हान्स बॅच. जे कोण विद्यार्थी कंबाईन आणि राज्यसेवेची एकत्रितपणे तयारी करत आहे त्यांच्यासाठी बेस्ट बॅच आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आहे. 150 पेक्षा जास्त लेक्चर्स त्याच्यामध्ये आहे. PDF नोट्स उपलब्ध आहेत. व्हॅलिडिटी 365 दिवसांची या ठिकाणी आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक लेक्चर तुम्ही 10 वेळा या ठिकाणी पाहू शकता, 10 पटीने पाहू शकता आणि 10 सराव पेपर देखील तुम्हाला मी या बॅचमध्ये या ठिकाणी देत आहे. जे कोण इंटरेस्टेड आहे, नॉट अ कंपल्सरी, पण जे पण कोण इंटरेस्टेड आहे त्या विद्यार्थ्यांनी ही बॅच जॉईन करा. फायदा नक्की होईल. टार्गेट आहे पैकीच्या पैकी मार्क या बॅचमध्ये जे विद्यार्थी प्रवेश घेतील त्यांना मिळवून देण्याचं आणि ते टार्गेट आम्ही निश्चितच या ठिकाणी गाठूया. थांबूया मित्रांनो. आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं, काय वाटलं त्याबद्दल तुम्ही कमेंट जरूर मला या ठिकाणी करा. आणि यानंतर लवकरच अजून जास्ती इम्पॉर्टंट मुद्द्यांवर परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय व्हिडिओज या ठिकाणी देईल, कधी लाईव्ह पण या ठिकाणी येईल. थांबूया आपण. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.